ठीक आहे, तो रेकॉर्डिंग चालू करून टाकली. रेकॉर्डिंग चालू केली पण पेन काही ठीक आहे. चला, तो नेक्स्ट पॉईंट फोर्सेस इन द मेंबर. पुढचा पॉईंट आहे फोर्सेस इन मेंबर. आता फोर्सेस इन मेंबरबद्दल डिस्कशन करणार आहोत. एक्सटर्नल जो लोड आपण अप्लाय करतो त्याच्यामुळे मेंबरमध्ये फोर्सेस डेव्हलप होत असतात. आता बाहेरचा फोर्स कोणत्या प्रकारचा आहे, तो बाहेरचा फोर्स कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावरती डिपेंड करून जात असतं इंटरनलमध्ये कोणता फोर्स तयार होईल. काय बोलतोय मी, एक्सटर्नली आपण फोर्स कोणता लावत आहोत, कोणत्या टाईपचा फोर्स आपण एक्सटर्नली लावत आहोत त्याच्यानुसार डिपेंड करून जातं की इंटरनली कोणत्या टाईपचा फोर्स जनरेट होत असेल. फॉर एक्झाम्पल, हा आपला मेंबर आहे, तो हा जो काही आहे हा समजा एक मेंबर आहे आपला, तो एखादा मेंबर आहे, तो मेंबर स्टीलचा आहे समजा. तर आता काय होणार आहे, वरून जर का समजा याच्यावरती लोड येत असेल तर लोडमुळे आतमध्ये फोर्सेस तयार होतील, पण कोणत्या प्रकारचे फोर्सेस तयार होतील त्याच्याबद्दल मी बोलतोय. हा एक मेंबर होता, या मेंबरची लेंथ जी असेल काही असेल, अलॉंग द लेंथ जी आहे ही अलॉंग द लेंथ एखाद्या मेंबरच्या, समजा एखादा स्टीलचा एखादा रॉड आहे, तो रॉड समजा हा एखादा बीम आहे, त्याच्या अलॉंग द लेंथ जी ॲक्सिस असते त्याला मी लॉन्जिट्युडनल ॲक्सिस म्हणतो. ती आपली लॉन्जिट्युडनल ॲक्सिस असणार आहे. आता याने मला नवीन आकृती काढायला लागली. ठीक, तो बघा आता, तर अलॉंग द ॲक्सिस जो काही मेंबर आहे त्या मेंबरच्या अलॉंग द ॲक्सिस जो काही आपला असणार आहे, समजा असा मेंबर होता, या मेंबरच्या अलॉंग असणारी जी ॲक्सिस असते तिला मी लॉन्जिट्युडनल ॲक्सिस म्हणतो. जर समजा फोर्स आपण लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग लावत असणार, समजा हा स्टीलचा रॉड आहे, या स्टीलच्या रॉडच्या अलॉंग, ही स्टीलच्या रॉडची लेंथ होती, लेंथच्या अलॉंग असणारी जी ॲक्सिस असते ही लॉन्जिट्युडनल ॲक्सिस असते. या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग जर का समजा फोर्स मी अप्लाय केला असता, तर या फोर्स अप्लाय केल्यामुळे हा एक्सटर्नल फोर्स मी अप्लाय करतोय, असा फोर्स अप्लाय केल्यामुळे इंटरनली काय होत असतात, याचा इफेक्ट तयार होत असतो. इफेक्ट कोणता तयार होईल बरं का, तर लक्षात घ्यायचं, लॉन्जिट्युडनल ॲक्सिसवरती जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत आहोत तर इंटरनल फोर्स डेव्हलप होत आहे म्हणजे आतमध्ये ताण तयार होतोय. ताण म्हणजे स्ट्रेस, तो स्ट्रेस. जसं की आपल्याला जर का कोणी काही बोललं की बाबा तुला उद्याची काय, आता सरांनी तुम्हाला ती असाइनमेंट दिलेली आहे, तुम्हाला काय सांगतात, सर काय म्हणतात की तुम्हाला उद्याच्या उद्या ही सगळी असाइनमेंट कंप्लीट करून आणायची. सरांनी काय दिला तुम्हाला लोड दिला. सरांनी लोड दिल्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये काय डेव्हलप झाली, स्ट्रेस डेव्हलप झाली, ज्याला आपण मराठीमध्ये ताण म्हणू शकतो. तर सरांनी जेव्हा आपल्याला लोड दिला त्याच्यामुळे काय झालं, आपल्या ब्रेनमध्ये स्ट्रेस डेव्हलप झाली. तो सेम स्टोरी इथं दिसायला भेटत असते की एखादा जो मेंबर आहे त्या मेंबरच्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग जेव्हा आपण फोर्स अप्लाय करत असतो तर इंटरनली त्याच्यामध्ये काय होत असतात, त्याच्यामध्ये फोर्सेस डेव्हलप होत असतात. तर त्याच्या इंटरनली काय होत असतात, त्याच्यामध्ये फोर्सेस डेव्हलप होत असतात. तो फोर्सेस कोणकोणते डेव्हलप होतील त्याच्याबद्दल मी बोलते. जर लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग जर का फोर्स आपण अप्लाय केला, लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग जर का फोर्स आपण अप्लाय केला तर आपल्याला आतमध्ये नॉर्मल स्ट्रेसेस डेव्हलप होताना दिसायला भेटत असतात. नॉर्मल स्ट्रेसेस म्हणजे कोणकोणते बरं का, नॉर्मल स्ट्रेसेस जर बघायला गेला जनरली दोन नॉर्मल स्ट्रेसेस असतील, एक असते टेन्साईल स्ट्रेसेस आणि एक असते कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस. जर का मी लेनच्या अलॉंग जर का फोर्स अप्लाय करत असेल, याचा अर्थ त्या मेंबरला जर का मी ताणत असेल तर ताणल्यामुळे आतमध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतील, आतमध्ये ताण तयार होईल. तो ताण बरोबर त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये असतो, असा तो स्वाममध्ये तुम्ही शिकले असणार. तो फोर्स जर का असा अप्लाय करत असेल तर त्यांच्या प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती, आता बघा हा मेंबर अशा पद्धतीचा आहे, हा आपला पी आहे, इथं पी आहे. याला जर का समजा मी असा कापल्यानंतर जर का इकडून बघितला तर कापल्यानंतर मला कसा दिसायला भेटेल, हा असा दिसायला भेटेल. हा आपला क्रॉस सेक्शन आहे. तर या क्रॉस सेक्शनवरती एक ताण असतो, एक स्ट्रेस असतो. तो कोणता स्ट्रेस असणार आहे बरं का, आता तर पी फोर्स तुम्ही अप्लाय केला होता, पी पर युनिट हा एरिया जर करून टाकला तुम्ही तर एवढा स्ट्रेस या प्लेनवरती असणार आहे. या प्लेनवरती बी तेवढा, या प्लेनवरती तेवढा, असे खूप सारे प्लेन आहेत. या सगळ्या प्लेनवरती किती स्ट्रेसेस असणार, P/A एवढी स्ट्रेस. तो जेव्हा लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग आपण फोर्स अप्लाय करत असतो तर मेंबरच्या आतमध्ये ताण तयार होत असतो, स्ट्रेस तयार होत असतो. प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती P/A एवढा स्ट्रेस तयार होणार आहे, त्याला आपण नॉर्मल स्ट्रेस म्हणतो. नॉर्मल स्ट्रेस दोन प्रकारचे असतात. नॉर्मल स्ट्रेस जे असतात ते दोन प्रकारचे असतात, एक कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल. तर त्याला नॉर्मल का बोलतो बरं का मी, कारण की जी ॲक्सिस असते त्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर आपला प्लेन असतो. तर बघा ही लॉन्जिट्युडनल ॲक्सिस आहे, याच्या अलॉंग फोर्स अप्लाय केला आहे. तो क्रॉस सेक्शन कसा आहे, जो क्रॉस सेक्शन आहे तो क्रॉस सेक्शन बघा, हा क्रॉस सेक्शन आपल्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला बरोबर नॉर्मल आहे, परपेंडिक्युलर आहे. नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर असल्या कारणाने हे जे स्ट्रेसेस याच्यावरती डेव्हलप होतील त्याला मी नॉर्मल स्ट्रेसेस म्हणतो. नॉर्मल स्ट्रेसेस कोणते असतात, कंप्रेसिव्ह किंवा टेन्साईल. जर मी या मेंबरला ताणत असेल तर या प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती टेन्साईल स्ट्रेसेस येतील. जर या प्रत्येक मेंबरला जर का मी ताणत असेल तर यांच्यावरती काय होईल, टेन्साईल स्ट्रेसेस येतील. जर समजा
या प्रत्येक या मेंबरला जर का समजा मी कंप्रेस करत असेल तर या प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती काय येईल बरं का, एक स्ट्रेस डेव्हलप होईल, एक ताण डेव्हलप होईल प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती, जो कंप्रेसिव्ह स्ट्रेस असेल. ही झाली आपली कहाणी. आता काय सांगतोय बरं का, पॉईंट चालला होता आपला फोर्सेस इन द मेंबर, फोर्सेस इन द मेंबर. मग आता काय होत असतं लक्षात घ्या, जर आपण ॲक्च्युली एक मेंबर जर ऑब्झर्व केला तर मेंबरमध्ये आपल्याला काय काय दिसायला भेटतं, हा आपला असा काहीतरी मेंबर आहे, तो असा काहीतरी मेंबर आपल्याला दिसायला भेटत आहे. समजा ॲक्सिसला कन्सिडर करतो, ही वाली लॉन्जिट्युडनल ॲक्सिस आहे, हिला एक्स ॲक्सिस म्हणतो बरोबर. या प्लेनला परपेंडिक्युलर जो असेल ही ॲक्सिस जी काय हिला वाय ॲक्सिस म्हणतो. आणि ही वाली जी ॲक्सिस आहे, ही वाली ॲक्सिस म्हणजे तुम्ही जर का इकडून बघायला गेलात तर लक्षामध्ये येईल, इकडून जर बघायला गेलात असा तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, असा काही प्लेन असेल, ही वाली ॲक्सिस आणि या मोबाईलच्या आतमध्ये बरोबर असा मेंबर असेल ना, तो या मोबाईलच्या आतमध्ये किंवा समजा आता इकडे नेले ना मी, ही वाली ॲक्सिस अलॉंग द लेंथ असणारी ही एक ॲक्सिस आणि क्रॉस सेक्शनच्या या दोन ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस आणि समजा मेंबरमध्ये मी झेड ॲक्सिस बोलतोय समजा, कन्सिडर करा अशा 3 ॲक्सिस मला दिसायला भेटत आहेत. म्हणजे काय, या मेंबरमध्ये आपण 3 डिरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करू शकतो. एकतर मी अलॉंग या ॲक्सिस फोर्स अप्लाय करू शकतो एक्सटर्नली, अलॉंग या ॲक्सिसच्या अलॉंग मी फोर्स अप्लाय करू शकतो, किंवा या ॲक्सिसच्या अलॉंग सुद्धा मी फोर्स अप्लाय करू शकतो. तर फोर्स अप्लाय करण्याचे हे 3 तरीके असू शकतात. कोणकोणते तरीके बोललो बरं का मी, एकतर लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग फोर्स लावा, किंवा लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला वरून असा काहीतरी फोर्स लागू शकतो, किंवा असा पण काहीतरी फोर्स लागू शकतो. या 3 डिरेक्शनमध्ये फोर्स लागला. अजून फोर्स कसा लागू शकतो बरं का, तर अजून फोर्स या डिरेक्शनमध्ये लागू शकतो. समजा हा आपला मेंबर आहे, तो अशा पद्धतीने काहीतरी हा मेंबर लक्षामध्ये घेतो आपण, हा वाला मेंबर 3 डिरेक्शन, एक्स डिरेक्शन अलॉंग द एक्स डिरेक्शन, राईट, ही वाय वाली डिरेक्शन आणि ही जी की आहे ही समथिंग झेड वाली एक्सेस, ती आपल्याला 3 डिरेक्शन दिसायला भेटतात. 3 डिरेक्शन आहेत आणि 3 डिरेक्शनमध्ये मुवमेंट पण आहेत. हा मुवमेंट असा, राईट, नंतर दुसरी ही वाली एक मुवमेंट आणि तिसरी ही वाली मुवमेंट. म्हणजे काय बरं का, काय बोलतोय मी, एखादा पेन तुमच्या हातामध्ये आता पेन आहे, त्या पेनला तुम्ही काय करू शकतात बरं का, त्याला पिळू शकतात. म्हणजे काय, समजा एखादा पेन आहे तुमच्याकडे, असा सर्क्युलर जो काही असा सर्क्युलर पेन आहे, या सर्क्युलर पेनला तुम्ही काय करू शकतात, असा पिळू शकतात म्हणजे काय, ट्विस्टिंग करू शकतात. तुम्ही जेव्हा त्याला ट्विस्टिंग करतायत याचा अर्थ तुम्ही मुवमेंट अप्लाय करतायत. मग तुम्ही कसं ट्विस्टिंग करू शकतात बरं का, तुमचा जो पेन आहे त्या पेनला तुम्ही अलॉंग द लेंथ असा पेनला पकडा, पेनचा जो आहे इकडचा टोक आहे त्या टोकाला पकडा आणि एंड जो आहे इकडचा त्या एंडला पकडा आणि त्याला ट्विस्ट करा. जसं कपडे पिळतो आपण किंवा एखाद्याचा हात पिळतो त्या टाईप. तर जेव्हा तुम्ही तसं पिळतायत ना, ते पिळणं म्हणजे काय, फोर्स अप्लाय करणं. तर त्या मेंबरवरती, हा जो काही मेंबर होता याच्यावरती मी काय करत आहे, या मेंबरवरती मी टॉर्शन देत आहे. तर कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग दिली, या ॲक्सिसच्या अलॉंग मी टॉर्शन देऊ शकतो. दुसरी काय बरं का, हा जो काही आहे या ॲक्सिसच्या अलॉंग पण मी टॉर्शन देऊ शकतो, राईट. तर तुम्ही कोणत्या पण ॲक्सिसच्या अलॉंग टॉर्शन देऊ शकतात. तर सांगायचं तात्पर्य काय, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस, हे जे काही आहेत या ॲक्सिसच्या अलॉंग आपण फोर्स अप्लाय करू शकतो किंवा मुवमेंट अप्लाय करू शकतो. म्हणजे त्याला टॉर्क करू शकतो. टॉर्क अप्लाय करणं म्हणजे काय, जसं की पिळणं, राईट. ते 6 प्रकारचे फोर्सेस एखाद्या मेंबरवरती अप्लाय करता येतात. काय पॉईंट निघून आला, फोर्स इन मेंबरमधला पॉईंट काय निघतोय की कोणत्या पण मेंबरवरती आपण 6 एक्सटर्नली फोर्सेस लावू शकतो. एक्स ॲक्सिसच्या अलॉंग लावणं म्हणजे त्याला ताणणं किंवा कंप्रेस करणं, वाय ॲक्सिसच्या अलॉंग लावणं, ठीक, तो हे ॲक्सिस तो 3 फोर्स लावतो आणि 3 मुवमेंट लावू शकतो. 6 फोर्स आपण लावू शकतो. पण फोर्स लावल्यामुळे त्याची इफेक्ट काय होतात, तो इफेक्टचा पॉईंट. इफेक्ट काय होतील बरं का, फोर्स लावल्यानंतर त्यांचा इफेक्ट काय होणार आहे, या मेंबरच्या आतमध्ये स्ट्रेसेस किंवा फोर्सेस डेव्हलप होतील. फोर्स डेव्हलप झाला म्हणजे स्ट्रेसेस आलं. फोर्स बोलतोय म्हणजे स्ट्रेसेस बोलतोय असं लक्षात घ्या. फोर्स पर युनिट एरिया करून टाकला तर स्ट्रेस भेटून जातो. जर मी फोर्स बोललो तर स्ट्रेस बोललो तर दोघांचा मिनिंग सारखा आहे असं मी कन्सिडर करून चालणार. आता लक्षात घ्या पॉईंट काय होतो, तर आपण जे एक्सटर्नली फोर्स अप्लाय करतो, एफ एक्स, एफ वाय अलॉंग द ॲक्सिस एक्स, अलॉंग द ॲक्सिस वाय, अलॉंग द ॲक्सिस झेड, नंतर एम एक्स, एम वाय आणि एम झेड आणि मुवमेंट पण अप्लाय करून टाकतो. एवढे फोर्स आपण अप्लाय करत असतो 6 प्रकारचे. आता पॉईंट काय निघतोय, फोर्स अप्लाय केल्यामुळे इफेक्ट काय येतोय. लक्षात घ्या, एफ एक्स आणि एफ वाय, ठीक आहे, तो एफ एक्स झाला, एफ वाय झाला. एफ एक्स आणि एफ वाय जे काही असतात त्यांच्यामुळे आपल्या याच्यामध्ये काय होणार आहे त्याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत, ठीक आहे. तो कशामुळे काय होते ते आपण बघणार आहोत. जो एफ एक्स होता, एफ एक्स म्हणजे काय, हा मेंबर होता, या मेंबरच्या अलॉंग जेव्हा मी फोर्स अप्लाय करत होतो तो नॉर्मल स्ट्रेसेस डेव्हलप होत होते. तर जे काही एफ एक्स होता त्याच्यामुळे नॉर्मल स्ट्रेसेस डेव्हलप होताना आपल्याला दिसायला भेटत असतात. दुसरं म्हणजे काय, आता हा जो काही मेंबर होता या वरती असं वरून जर का मी फोर्स लावला समजा, तर तो काय करेल, हा जो क्रॉस सेक्शन आहे ना, क्रॉस सेक्शनला कापेल.
जर क्रॉस सेक्शनला जर का तो वरून येणारा ट्रान्सवर्स फोर्स जर का कापत असेल ना, तर ते काय होणार आहे, शेअर होणार आहे. तो सांगायचं तात्पर्य काय आहे, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जेव्हा मी फोर्स लावणार तेव्हा नॉर्मल स्ट्रेसेस डेव्हलप होतील. जर मी समजा व्हर्टिकल ॲक्सिसच्या अलॉंग जर फोर्स लावला तर शेअर फोर्स तयार होईल मेंबरमध्ये, राईट, शेअर फोर्स तयार होईल. दुसरा, जर समजा मी असा जर का फोर्स लावला, कसा फोर्स लावते, असा तिरपा, अलॉंग द ॲक्सिस नाही, तो ॲक्सिसला परपेंडिक्युलर फोर्स जर का समजा मी असा लावला किंवा वरून लावला तर आपला मेंबर काय होऊन जाईल, कापला जाईल, म्हणजे शेअरमध्ये फेल होईल. तो वरून जर का फोर्स लावला तर आतमध्ये शेअर फोर्स तयार होईल, असा फोर्स जर लावला तर शेअर फोर्स तयार होईल, अलॉंग द मेंबर फोर्स लावला तर नॉर्मल स्ट्रेसेस तयार होतील, राईट. सो नॉर्मल स्ट्रेसेस तयार होतील. आता बघा पुढे काय, तो पुढचा पॉईंट काय बरं का, नॉर्मल फोर्सेस तयार होतील, हा पॉईंट झाला कवर. आता मुवमेंट जर का आपण अप्लाय केली तर मुवमेंटमुळे काय होत असतं, तुम्हाला जे काय आहे लक्षात घ्या. समजा मी तुम्हाला काय दिलं आहे, हा एक मेंबर दिला, या मेंबरला जर का समजा तुम्ही पिळला ना, असा तुम्ही पिळला समजा, राईट, असा या मेंबरला दोघं साईडने जर का तुम्ही पिळून टाकला ना, तर याच्यामध्ये असणारे जे मेंबर असताना याला जर झूम केलं तर हा मधला हा वाला लेअर हे सगळे लेअर एकमेकांवरती स्लाईड व्हायला लागून जातात. जेव्हा पण तुम्ही मुवमेंट अप्लाय करतायत, कपल अप्लाय करतायत, त्याला पिळतायत, त्याला टॉर्शन देतायत, एखाद्या मेंबरला जेव्हा तुम्ही टॉर्शन फोर्स अप्लाय करतात एक्सटर्नली MX MY MZ, जेव्हा तुम्ही ते मुवमेंट अप्लाय करतात तर काय होत असता, हा जो काही बाहेरचा फायबर आहे, हा फायबर या खालच्या फायबरवरती काय होत असतो, स्लाईड होत असतो, आणि जिथे पण स्लाईड होईल तिथे शेअर फोर्स तयार होणार आहे. तर लक्षामध्ये घ्यायचं की मेंबरवरती जेव्हा आपण टॉर्शन फोर्स अप्लाय करतो त्याच्यामुळे शेअर फोर्स येत असतो. तर मुवमेंट अप्लाय केल्यामुळे, मुवमेंट कशी अप्लाय करतोय ते पण डिपेंड करतात. लक्षात घ्या, समजा हा मेंबर होता, या मेंबरला मी एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जर का मुवमेंट अप्लाय करत असेल तर शेअर फोर्स येईल. आणि जर समजा मी मुवमेंट या ॲक्सिसच्या अबाउट जर का मुवमेंट प्रोव्हाइड करत असेल तर मुवमेंट कोणत्या डिरेक्शनमध्ये प्रोव्हाइड करतात त्याच्यानुसार ते डिपेंड करून जात असतं. तर लक्षात घ्या, सांगायचं तात्पर्य काय, आता बाहेरून आपण फोर्स 6 प्रकारचे अप्लाय करू शकतो आणि त्यांचे इफेक्ट काय येत असतात, शेअर फोर्स. आतमध्ये वरून तुम्ही जर का फोर्स लावला तर आतमध्ये शेअर फोर्स तयार होईल, इंटरनली शेअर फोर्स तयार होईल. तुम्ही एक्सटर्नली शेअर फोर्स म्हणजे शेअर स्ट्रेस तयार होईल. जर तुम्ही अलॉंग द ॲक्सिस फोर्स लावला तर आतमध्ये नॉर्मल स्ट्रेसेस तयार होतील. जर तुम्ही टॉर्शन अप्लाय केला तर आतमध्ये शेअर स्ट्रेस तयार होईल. तो शेअर स्ट्रेस, बेंडिंग स्ट्रेस, ॲक्सियल स्ट्रेसेस, हे स्ट्रेसेस आतमध्ये तयार होत असतात. हे आपल्याला याच्या पुढे आता कंटिन्युअसली हे शब्द यूज करायचे आहेत, त्यामुळे तुमच्या कानावरती हे शब्द पाडून देतो. तर एक्सटर्नली फोर्सेसमुळे आतमध्ये इफेक्ट तयार होतात, इंटरनली फोर्सेस तयार होत असतात. ठीक आहे, आता पॉईंट काय निघून येतोय, हा झाला पॉईंट आपला. फोर्सेसमुळे इफेक्ट काय होत असतात, आतमध्ये इंटरनल फोर्सेस तयार होत असतात किंवा इंटरनल स्ट्रेसेस तयार होत असतात. आता पुढचा पॉईंट काय आपला, IS कोड यूज. आपल्याला कोणत्या प्रकारचे IS कोड यूज करायचा आहे स्टील स्ट्रक्चरच्या अभ्यासासाठी. तो पहिले आपल्याला यूज करायचं आहे IS 800-2007. कोणतं काय, IS 800-2007. सो इंडियन स्टँडर्ड 800-2007 जो की आहे, हा लिमिट स्टेट मेथडसाठी आपण यूज करणार आहोत, लिमिट स्टेट मेथड, राईट. तो हा जो IS कोड आहे, या IS कोडमध्ये डिझायनिंगसाठी आपल्याला काय दिलेत, बरेचसे गाईडलाईन प्रोव्हाइड करून ठेवलेले आहेत. तर इंडियन स्टँडर्ड 800-2007 डिझायनिंगचे गाईडलाईन प्रोव्हाइड करून ठेवलेले आहेत. पण डिझायनिंगची कोणती पद्धत आहे, ती लिमिट स्टेट मेथड. ती आपण आता पुढे जाऊन शिकणार आहोत. लिमिट स्टेट मेथड काय असते, वर्किंग स्टेट मेथड काय असते, ते डिस्कशन करणार आहोत. तर लिमिट स्टेट मेथडच्या साहाय्याने जर का लिमिट स्टेट मेथड या डिझायनिंगच्या पद्धतीने जर का तुम्हाला डिझायनिंग करायची असेल ना, तर IS 800-2007 आपल्याकडे असतो. ठीक आहे का. 1984 पण एक असतो, तो 1984 वाला जो असतो तो वर्किंग स्ट्रेस मेथडसाठी जनरली आपण त्याला यूज करत नाही. तर 100%पैकी 99% आता आपण लिमिट स्टेटचा अभ्यास करत असणार. तो आपल्या सिलेबसमध्ये जो आहे लिमिट स्टेट मेथड आपल्याला यूज करायची आहे. ठीक आहे, दुसरं काय बरं का, आपल्याला स्टील टेबल वापरायचा आहे. स्टील टेबल जो की असतो, तुम्हाला स्टील टेबल तुमच्याकडे असेल सगळ्यांकडे. त्या स्टील टेबलमध्ये जे की आहेत, जे काही आपले रोल सेक्शन असतात कंपनीमध्ये, आपण काय करतो, आपले स्टीलचे सेक्शन तयार करतो. I सेक्शन, चॅनल सेक्शन, अँगल सेक्शन, T सेक्शन, फ्लॅट, ठीक आहे, बरेचसे जे काही आहेत आपल्या कंपनीमध्ये आपण काय करतो, रोल सेक्शन तयार करतो. रोल सेक्शन काय असते, बिल्टअप सेक्शन आणि रोल सेक्शन जे काही आहे, तो पुढचा पॉईंट आहे, ते पण आता आपण बघून घेऊया. ठीक आहे, तो रोल सेक्शन आपण तयार करत असतो. मग आता पॉईंट काय निघून येतो बरं का, तर जे तुमच्याकडे स्टील टेबल आहे, त्या स्टील टेबलमध्ये आपल्याकडे इन्फॉर्मेशन असते. कशाची, जर समजा एखादा I सेक्शन आहे, तर या I सेक्शनची मला माहिती काय पाहिजे बरं का. एखाद्या जो पर्टिक्युलर I सेक्शन आहे, समजा I सेक्शन जो आहे ना, इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम, हा इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम आहे, आणि याची मला टोटल इन्फॉर्मेशन हवी आहे. टोटल इन्फॉर्मेशन म्हणजे कोणती इन्फॉर्मेशन बरं का, जो हा I सेक्शन आहे याची ओव्हरऑल डेप्थ किती असते, टॉपचा पोर्शन जो असतो याला फ्लेंज बोलतो आपण. बेंडिंग मुवमेंट आणि ट्विस्टिंग मुवमेंट जे की आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही जर बघायला गेलात तर बेंडिंग मुवमेंट आणि ट्विस्टिंग मुवमेंटमध्ये डिफरन्स सांगून देतो. ठीक आहे, हा आता बघा,
आता समजा हा एक बीम आहे आपल्याकडे, वरून हा एक लोड येतोय आणि या लोड आल्यामुळे जो आपला बीम आहे तो असा बेंड होण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे, असा बेंड होण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, हा आपला काय, हा बीम आहे आणि या बीमला जो ना असं कोणतरी जे ना असं या डिरेक्शनमध्ये असं ट्विस्ट करतोय. एखाद्याचा हात कसा पिळतो आपण, हात पिळणं, तर जेव्हा तुम्ही हात पिळतायत ना, तर याची जर क्रॉस सेक्शन बघायला गेलात ना, तर याचे क्रॉस सेक्शन एकमेकांवरती स्लाईड होत आहेत. या केसमध्ये काय होतंय, इथं जर बघायला गेला तर तुम्हाला जेव्हा तुम्ही वरून लोड अप्लाय करतायत, तर या लोड अप्लाय केल्यामुळे आतमध्ये बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होतात. बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होतील इन द फॉर्म ऑफ व्हॉट, कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस अँड टेन्साईल स्ट्रेसेस. जर समजा फोर्स मी असा अप्लाय केला, वरून मी लोड लावला असा, आतमध्ये बेंडिंग मुवमेंट तयार होतील. तो बेंडिंग मुवमेंट तयार होतात दोन फॉर्ममध्ये, एक कंप्रेसिव्ह नेचरमध्ये आणि एक टेन्शन नेचरमध्ये. वरती जर बघायला गेला तर हा बेंड होतोय, परंतु इथे नेचर बघा कोणत्या तयार, नेचर कोणतं तयार होतंय, कंप्रेसिव्ह. इथं नेचर कोणतं तयार होतंय, टेन्साईल. म्हणजे लक्षामध्ये घ्यायचा, मेंबरवरती जेव्हा मी या डिरेक्शनमध्ये फोर्स लावत आहे तर बेंडिंग स्ट्रेसेस आतमध्ये तयार होतील, पण बेंडिंग स्ट्रेसेस इन द फॉर्म ऑफ व्हॉट, नॉर्मल स्ट्रेसेस. ज्या बेंडिंग स्ट्रेसेस असतील त्या नॉर्मल स्ट्रेसेसच्या फॉर्ममध्ये दिसायला भेटतील. म्हणजे कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस आणि टेन्साईल स्ट्रेसेस जे काही असतात हे आपले बेंडिंग स्ट्रेसेस दिसायला भेटतील, ठीक आहे. तर वरून जेव्हा मेंबरवरती फोर्स लागतोय, हा मेंबर जो ना वाकण्याचा प्रयत्न करतो, राईट, वाकण्याचा प्रयत्न करणारे ॲक्च्युली तो जे ना वरून जेव्हा फोर्स येतोय तो वाकण्याचा प्रयत्न करतोय, तो रेजिस्टन्स प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. समजा आता आपण एखादा व्यक्ती उभा आहे आणि त्याला कोणतरी दुसरा व्यक्ती येऊन त्याला वाकवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो वाकला जात नाही. वाकवण्याचा प्रयत्न करतोय, कोणतरी एखाद्या व्यक्तीला वाकवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो वाकला जात नाही. याचा अर्थ काय बरं का, की त्याच्या आतमध्ये जी बेंडिंग स्ट्रेसेस आहे ना ती जास्त आहे. बेंडिंग स्ट्रेसेस जास्त आहे, त्यामुळे जो ना तो वाकला जात नाही. दुसरी गोष्ट, एखाद्याचा हात कोणीतरी पिळतोय, एखाद्याचा हात जो आहे ना कोणतरी पिळतोय, मी बाहेर एक्सटर्नली अशी कपल अप्लाय करतोय आणि आतमध्ये जे काही आहे एखाद्याचा हात कोणतरी पिळतोय आणि ते ना पिळलं जात नाही. जर ते पिळलं जात नसेल याचा अर्थ काय बरं का, की आतमध्ये जे काही आहे, आतमध्ये ट्विस्टिंग मुवमेंट जनरेट झालेली आहे. तो तुम्ही अप्लाय कोणत्या डिरेक्शनमध्ये करतायत. जर का लोड मी असं ट्रान्सवर्स लोड जर का अप्लाय करत असेल तर आतमध्ये बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होतील, जे त्या बीमला वाकू देत नाही. आता तो जो बीम तुमच्या डोक्यावरती आहे तो बीम वाकतोय का, नाही वाकत आहे. वरून लोड कसा येतोय, या डिरेक्शनमध्ये यूडीएल येतोय वरून, तो यूडीएल या डिरेक्शनमध्ये येतोय, तरी पण तो वाकतोय का, नाही. का, कारण की त्याची बेंडिंग स्ट्रेसेस जास्त असेल. आतमध्ये जे ना बेंडिंग स्ट्रेसेस जास्त असेल, म्हणजे कंप्रेसिव्ह स्ट्रेसेस हेवाले आणि हेवाले. सो बेंडिंग स्ट्रेसेस बोलत असताना आपण कंप्रेसिव्ह आणि टेन्साईलच्या नेचरमध्ये बोलत असतो. तर लक्षात आलं का, लोडिंग तुम्ही कोणत्या प्रकारे देत असतात त्याच्यानुसार आपले इंटरनल फोर्सेस तयार होत असतात. जर लोडिंग मी अशी दिली तर बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होतील. लोडिंग जर का समजा मी अशी दिली तर ट्विस्टिंग मुवमेंट तयार होईल आतमध्ये, ठीक आहे. तो एक्सटर्नली मुवमेंट जर का अशी तयार केली तर आतमध्ये ट्विस्टिंग मुवमेंट क्रिएट होईल. लोडिंग जर का ट्रान्सवर्सली दिली तर आतमध्ये बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होईल. त्यामुळे बीमला आपण आपला फ्लेक्झरल मेंबर म्हणतो किंवा बेंडिंग मेंबर म्हणत असतो. क्लिअर झाला का. तर लोडिंग तुम्ही कोणत्या डिरेक्शनमध्ये देतायत त्याच्यानुसार ते डिपेंड करून जातं. क्लिअर झाला का पॉईंट रे. हे जे की मी बोलतोय ना, आपोआप सगळ्या कन्सेप्ट आहेत ना एका टाइम नंतर सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत जातील, ठीक आहे. तो आय एस कोड जो असतो, आय एस कोड, आता आय एस कोड कोणता यूज करायचा बरं, मला जो आय एस कोड यूज करायचा आहे तो आय एस कोड 800-2007, ज्याच्यामध्ये लिमिट स्टेट मेथडची माहिती आपल्याला दिसायला भेटणार आहे. दुसरा आहे आपल्याकडे स्टील टेबल. तो आपल्याकडे जे की आहे स्टील टेबल आहे. स्टील टेबलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन कशाची असते, जर हा आय सेक्शन असेल त्याची ओव्हरऑल डेप्थबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल. हा टॉपचा पोर्शन जो असतो याला आपण फ्लेंज बोलतो. याची डायग्राम जर काढायला गेलो तर बेसिक लेवलला डायग्राम अशी काढणार, तो बेसिक लेवलला डायग्राम आपण अशी काढत असतो आणि डिस्ट्रीब्युशन पण आपल्याला बघावं लागत असतं. तर काय बरं का, वरून जेव्हा असा लोड येत असतो तर लोड आल्यामुळे आतमध्ये इंटरनल एक ताकद तयार व्हायला लागून जात असते. तर या फोर्सला रिजिस्ट करण्यासाठी खूप साऱ्या ताकद तयार होतील. कशा बरं का, याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसेस तयार होतील, याच्यामध्ये शिअर स्ट्रेसेस तयार होतील. मग कुठे जास्त तयार होतील, वरच्या फायबरमध्ये जास्त तयार होतील, इथं जास्त होतील का कुठे जास्त होतील, त्याच्यानुसार आपले डायग्राम बनतात. मग त्या बेंडिंगच्या डायग्राम, शेअरच्या डायग्राम. तर वरून लोड आल्यामध्ये आतमध्ये ताकद तयार होते. आता तुम्हाला जर का कोणी समजा माझ्या डोक्यावरती जर का कोणी एखादं वजन ठेवलं तर ते वजन मी सहन करण्यासाठी माझ्या आतमध्ये ताकद जनरेट होते, राईट. मग वेगवेगळ्या प्रकारची ताकद जनरेट होणार आहे. सेम स्टोरी, इथून जेव्हा लोड येत असतो त्याच्या आतमध्ये बेंडिंग स्ट्रेसेस, शेअर स्ट्रेसेस डेव्हलप होत असतात. ट्रान्सवर्स लोड जर का असेल तर बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होईल आणि शिअर स्ट्रेस पण डेव्हलप होत असते. कारण की हा वरून येणारा लोड जो की आहे, हा वरून येणारा लोड बरोबर त्या क्रॉस सेक्शनला कापण्याचा प्रयत्न पण करू शकतो, पण तो कापला जात नाहीये. म्हणजे आतमध्ये शिअर स्ट्रेस डेव्हलप झालेला आहे, तो वाकत नाहीये, त्यामुळे त्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसेस तयार झालेत. जर का ते वाकत नसेल तर आतमध्ये बेंडिंग स्ट्रेसेस तयार होत आहेत. जर तो कापला जात नसेल तर त्याच्या आतमध्ये काय तयार झाले, शेअर स्ट्रेसेस तयार झालेत. आणि त्याचे शेअर स्ट्रेस खूप जास्त व्हॅल्यू आहे, म्हणजे त्याची शेअर स्ट्रेंथची व्हॅल्यू पण जास्त आहे आणि बेंडिंग स्ट्रेंथची व्हॅल्यू पण जास्त आहे. त्यामुळे तो वाकत पण नाहीये आणि तो कापला पण जात नाही, ठीक आहे. हां, तर मी काय बोलतोय बरं का, तर ओव्हरऑल डेप्थची इन्फॉर्मेशन, नंतर हा वरचा आपला फ्लेंज असतो, हा वेब असतो, हा फ्लेंज असतो. या फ्लेंजची विड्थ, या फ्लेंजची डेप्थ,
या वेबची विड्थ, या वेबची डेप्थ, ओव्हरऑल डेप्थ, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन. नंतर मेजर ॲक्सिसच्या अलॉंग, मायनर ॲक्सिसच्या अलॉंग. आता मेजर ॲक्सिस काय असते, मायनर ॲक्सिस काय असते ते पण तुम्हाला मी सांगतो. त्यांच्या मेजर ॲक्सिस मायनर ॲक्सिसच्या अलॉंग जी काही आहे तर त्यांच्या अबाउट जी काही आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, रेडियस ऑफ गायरेशन किती असेल, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन काढायला जास्त अवघड जात असते. त्यामुळे त्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या स्टील टेबलमध्ये अवेलेबल आहेत. मग हे सगळं कॅल्क्युलेशन करण्याऐवजी आपण डायरेक्टली काय करत असतो, स्टील टेबलमधून रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू उचलून घेतो, या सगळ्यांची व्हॅल्यू उचलून घेत असतो. एखादा आय सेक्शन जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेलात तर आपल्याला अशा पद्धतीची डायग्राम दिसायला भेटत असते. तो अशा पद्धतीची आपल्याला काहीतरी डायग्राम दिसायला भेटेल. तर ही वाली डायग्राम जी की आहे अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते. तर डायग्राम समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. हा काही एवढा खास वळत नाही आहे, तुम्ही समजून घ्या. तर आता काय असतं या ठिकाणी जे ना इथं पण रेडियस असते, इथं पण रेडियस असते. याला बोलतो आपण रूट रेडियस, हा असतो आपला टो रेडियस. तो टो रेडियस, रूट रेडियस, राईट. पुढे जर बघायला गेलं तर काय, ही ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपल्या स्टील टेबलमध्ये अवेलेबल आहे. IS कोड 800 मध्ये डिझायनिंगच्या प्रोसेस दिलेल्या आहेत आणि स्टील टेबलमध्ये सगळ्या डिटेल स्टडी आपल्याला डिटेल माहिती आपल्याला दिलेली आहे. हा आय सेक्शन जर का असेल तर 1 मीटरचा आय सेक्शन जो असतो त्या 1 मीटरच्या आय सेक्शनचं वजन किती असेल किलोग्रॅममध्ये, याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असते. जो आपण पुढे जाऊन आता डिस्कस करणार आहोत. इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम 800 ॲट द रेट समथिंग असं काहीतरी बोलतो मी. तर याचं आपण रीड कशा पद्धतीने करतो ना याची इन्फॉर्मेशन पण आहे पुढे जाऊन, ते आपण बघणार आहोत. तो पहिला पॉईंट मी काय बोललो बरं का, फर्स्ट पॉईंट जो होता आपला इंडियन स्टँडर्ड 800 2007चा वापर करायचा आहे. स्टील टेबलचा वापर करायचा आहे. SP6 जो असतो हा स्टील टेबलच्या बराबरीला असणार आहे. SP6चे खूप सारे प्रकार असतात. SP1, 2, 3, 4 अशा पद्धतीने बरेचसे असणार, ठीक आहे. तो आता काय बोलतोय, SP6चे कॉमन टाईप असणार आहे. SP6चे कॉमन टाईप असणारे 1, 2, 3, 4 असे असणार आहे. आपण आता जनरली ब्रॉडली बोलूया SP6. या SP6 हा एक हँडबुक असतो. जर तुम्हाला IS कोडमधली माहिती कळत नसेल ना तर त्याची माहिती समजून घेण्यासाठी आपल्याकडे SP6 असतो. पुढे जाऊन आपल्याकडे RCC नावाचा सब्जेक्ट राहणार आहे. त्या RCCचे IS कोड जर समजून घ्यायचे असतील तर आपल्याकडे हँडबुक असतात, ज्याला आपण स्पेशल पब्लिकेशन SP6 बोलणार. त्यांच्या खोलमध्ये जाऊन आपल्याला एक टर्मिनॉलॉजी दिलेली असते की यार प्लास्टिक मुवमेंट कोणाला बोलायचं, प्लास्टिसिटी कोणाला बोलायची, इलॅस्टिसिटी कोणाला बोलायची, बेंडिंग स्ट्रेसेस कोणाला बोलायचे. हे सगळे स्ट्रेसेस समजून जर का घ्यायचे असतील किंवा सगळी इन्फॉर्मेशन जर का तुम्हाला हवी असेल ते स्पेशल पब्लिकेशनमध्ये दिसायला भेटत असतात हँडबुकमध्ये. तर तुम्हाला SP6 पण लागत असतं. SP6 तुम्हाला लागणार नाही कारण की सगळ्या कन्सेप्ट मी तिथून उचलून तुम्हाला सांगणार आहे, तर ती काही तुम्हाला वाचायची जरूरत पडणार नाही. तो स्टील टेबल, SP6, IS कोड, एवढी इन्फॉर्मेशन, एवढं जे काय एवढं डाटा आपल्याकडे असायला पाहिजे. पुढचा पॉईंट काय आता आपला, तो पुढचा आहे इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ स्टील. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ स्टील. तर स्टीलचे इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कोणकोणते त्याच्याबद्दल बघूया. काल आपण बघितलं होतं स्टील जे की आहे स्टीलचे 2 प्रकार पाडले होते, नॉन अलॉय स्टील, अलॉय स्टील. नॉन अलॉय स्टीलचे आपण 4 प्रकार पाडले होते, लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील, हाय कार्बन स्टील, अल्ट्रा हाय कार्बन स्टील, डिपेंडिंग ऑन द कंटेंट ऑफ कार्बन. तर कार्बनच्या कंटेंटनुसार 0.1 पासून 0.3% जर कार्बनचं कंटेंट असेल तर लो कार्बन स्टील. लो कार्बन स्टीलला आपण माइल्ड स्टील सुद्धा म्हणत असतो. 0.3 to 0.6% पर्यंत जर का असेल तर माइल्ड कार्बन स्टील. 0.6 to 1% पर्यंत जर का असेल तर हाय कार्बन स्टील. 1.1 किंवा 1% to 1.7% असेल तर अल्ट्रा हाय कार्बन स्टील. कार्बनचं कंटेंट जर का वाढत गेलं तर काय होत असतं, स्ट्रेंथ वाढत असते, टेन्साईल स्ट्रेंथ वाढत असते, हार्डनेस वाढत असते. परंतु टेन्साईल स्ट्रेंथ वाढणार, हार्डनेस वाढणार, ब्रिटलनेस वाढणार, बट टफनेस कमी होणार. तो टफनेस कमी होत असतो. आणि दुसरा म्हणजे काय, आपली डक्टिलिटी जी काय आहे ती पण कमी होत असते. तो डक्टिलिटी आणि टफनेसची प्रॉपर्टी कमी होऊन जात असते. हार्डनेस आणि स्ट्रेंथचा डिफरन्स पण सांगितला आहे. टफनेस म्हणजे इम्पॅक्ट घ्यायची जी कॅपॅसिटी आहे त्याला आपण टफनेस बोलतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहे. पुढचा पॉईंट काय, इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ स्टील. पहिली प्रॉपर्टी ES. सो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी लक्षात घ्यायचं. याच्या पुढे तुम्हाला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ स्टील येईल, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ कॉन्क्रीट येईल. सो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ वूड येईल. तो राईट ना, जेवढे पण मटेरियल असतील त्या सगळ्यांची काय असते, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असते. ही मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय टर्म आहे बरं का, एखाद्या मटेरियलची स्ट्रेंथ सांगण्यासाठी जो फॅक्टर असतो आपल्याकडे तो फॅक्टर असतो आपला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. सो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा याला यंग मॉड्युलस पण म्हणतात. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा याला यंग मॉड्युलस पण बोलतो. हा एक कॉन्स्टंट आहे आपला यंग मॉड्युलस. सो यंग मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी बोला किंवा यंग मॉड्युलस बोला, जो आपल्या मटेरियलची काय सांगतो, आपल्याला स्ट्रेंथ सांगतो. आता या केसमध्ये मटेरियल कोणतं आपला स्टील, तर स्टीलची स्ट्रेंथ सांगण्यासाठी आपल्याकडे कोण आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे. स्टीलची मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीची व्हॅल्यू सगळ्यांना माहीत असेल, 2 × 10⁵ न्यूटन पर mm². न्यूटन पर mm² आपण मेगा पास्कल पण बोलत असतो. सो ES
मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ स्टील इज इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर mm², किंवा असं बोलू शकतात आपण 2 × 10⁵ मेगा पास्कल. तर मेगा पास्कल बोलतो याचा अर्थ न्यूटन पर mm² बोलतोय मी. मेगा पास्कल म्हणजे न्यूटन पर mm². तर हे पण पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घेऊ शकतात. कसे बरं का, लक्षात घ्या. 1 मेगा पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन. सो 1 मेगा पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर mm². राईट. 10⁵ मेगा पास्कल इज इक्वल टू 1 गिगा पास्कल. सो 1 गिगा पास्कल राईट. तो अशा पद्धतीने पण आपल्याला कधी कधी व्हॅल्यू देऊन देतील. तो मेगा पास्कल गिगा पास्कल जी आहे ती व्हॅल्यू पण तुमच्या लक्षामध्ये राहून द्या काय असतात. तो 10⁵ मेगा पास्कल म्हणजे 1 गिगा पास्कल होत असतो. हा पण पॉईंट झाला. तो पहिली प्रॉपर्टी सांगून दिली मी. यंग मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी व्हॅल्यू किती आहे, 2 × 10⁵ न्यूटन पर mm² बोला किंवा मेगा पास्कल बोला. पुढचं काय आता, पॉइझन रेशो. सो पुढचा काय आपला, पॉइझन रेशो. सो पॉइझन रेशो, आता पॉइझन रेशो काय बरं का, पॉइझन नावाचा सायंटिस्ट होता. त्याने काय केलं बरं का, एक ऑब्झर्वेशन केलं की एखादा मेंबर आहे, या मेंबरच्या अलॉंग लेंथ जर का तुम्ही समजा ताणलं किंवा कंप्रेस केलं, लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग जर का समजा तुम्ही ताणलं, एखाद्या रबरला तुम्ही ताणला किंवा त्या एखाद्या रबरला तुम्ही जर का कंप्रेस केला, तर लक्षामध्ये काय येत असतं आपल्या, ताणल्यामुळे किंवा कंप्रेस केल्यामुळे हे जे काही लॅटरल साईड आहेत. आता विचार करा, या मेंबरला समजा हा रबर आहे, या रबरला जर का समजा मी असा ताणला इकडे पी फोर्स लावून, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, की याचे जे काही डायमेन्शन आहेत, लॅटरल डायमेन्शन, ते अशा पद्धतीने रिड्यूस होऊन जातील आणि फायनल जो शेप तयार होताना दिसायला भेटेल ताणल्यानंतर, ताणला मी त्याला आणि ताणून धरून ठेवलेला आहे, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल असा. तो हे जे काही लॅटरल साईड आहेत, हे लॅटरल साईड काय झाले बरं का, रिड्यूस झाले. समजा हा सर्क्युलर रबर होता. रबर कसा होता, सर्क्युलर शेपमधला होता. जर मी याला ताणला, तर ताणल्यामुळे काय होईल बरं का, सर्क्युलर शेप जर का असेल तर याचा डायमीटर कमी होते बघा. सुरुवातीला व्हाईट कलरचा डायमीटर काहीतरी डी असेल, परंतु ताणल्यानंतर त्याचा डायमीटर कमी झाला, तर याला काय बोलतो आपण, ही लॅटरल साईड आहेत. तर लॅटरल साईड काय झाले, कमी झाले. तर लॉन्जिट्युडनल अलॉंग द व्हॉट लेंथ, अलॉंग द लेंथ ताणल्यामुळे किंवा कंप्रेस केल्यामुळे लॅटरल साईडमध्ये किती आपण काय म्हणू शकतो त्याला, किती इलॉंगेशन किंवा किती आपल्याला चेंजेस दिसायला भेटतात, तो असतो आपला पॉइझन इफेक्ट. तो काय असतो आपला पॉइझन इफेक्ट. तर पॉइझन नावाच्या सायंटिस्टने एक इफेक्ट ऑब्झर्व केला की अलॉंग द लेंथ आपण जेव्हा कॉम्प्रेस किंवा टेन्शन देतो, तेव्हा काय होत असतं, अलॉंग द लेंथ आपण जेव्हा त्याला ताणणार किंवा कम्प्रेस करणार, तर त्याच्या लॅटरल डायमेन्शन जे असतात ते कमी किंवा जास्त होताना दिसायला भेटत असतात. जर समजा मेंबर असा असेल आणि याला जर का मी कंप्रेस करत असेल, तर कंप्रेस केल्यामुळे हे लॅटरल जे काही आहे, जे लॅटरल डायमेन्शन इन्क्रीज होताना आपल्याला दिसायला भेटतील. राईट. मग किती इन्क्रीज होतील ते, तो कितीतरी इन्क्रीज होतील. मग तुम्ही काय केलं बरं का, ताणलं किती, कंप्रेस किती केलं, मी कंप्रेस केलं 2 mm. राईट. 2 mm कंप्रेस केल्यामुळे इकडे किती झालं, 1 mm इन्क्रीज होताना आपल्याला दिसायला भेटत आहे. यांचा जेव्हा मी रेशो घेतो त्याला मी पॉइझन रेशो म्हणून देतो. सो पॉइझन रेशो इज व्हॉट, पॉइझन रेशो ज्याला मी म्यूने डिनोट करतो, पॉइझन रेशो इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लिनियर स्ट्रेन. आता हा जो स्ट्रेन असतो, ही स्ट्रेन काय कन्सेप्ट असते बरं का, तर स्ट्रेन सगळ्यांना माहिती आहे. स्ट्रेन काय असते आपलं, स्ट्रेन म्हणजे काय की जी चेंज झाली. समजा हा जो काही ना, हा एखादा रबर होता, याला मी ताणल्यामुळे हा 2 mm पुढे सरकला. टोटल लेंथ किती होती याची, टोटल लेंथ होती काहीतरी 1 मीटरची. 1 मीटरची टोटल लेंथ होती, पण ताणल्यामुळे आता काय झालंय, 1 मीटर आणि 2 mm असं आपल्याला दिसायला भेटते. आता तो ताणल्यामुळे 1 मीटर आणि 2 mm एवढं इन्क्रीज झालंय त्याच्यामध्ये. तो देअरफॉर आपण काय बोलतो, आता जर मला स्ट्रेन काढायचं असेल या केसमध्ये, तर मी काय बोलतो, इन्क्रीज किती झालंय, 1 mm. सो जेवढं इन्क्रीज झालं असेल, चेंज इन डायमेन्शन जेवढं झालं असेल ते डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ किती होती, 1 मीटरची. तर यांचा जेव्हा मी रेशो घेणार, तर एक डायमेन्शनल लेस क्वांटिटी मला भेटेल, ज्याचं डायमेन्शन राहणार नाही काहीच. तो स्ट्रेन जी भेटेल मला 1 mm डिवाइड बाय 1 मीटर म्हणजे 10⁵ mm. 10⁵ mm कट 1 डिवाइड बाय 10⁵ म्हणजे 0.001 एवढा आपलं स्ट्रेन येऊन जाईल. ती ही स्ट्रेन झाली. मग तीच कन्सेप्ट इथं वापरतोय मी, लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन किंवा लिनियर स्ट्रेन म्हणा. तर म्यूचा रेशो काय आला, हा रेशो तुम्हाला यूज करायचा आहे, लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लिनियर स्ट्रेन म्हणा किंवा लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणा. हा आपला पॉइझन रेशो झाला. मग आपल्या स्टीलचा पॉइझन रेशो किती असतो, जनरली जर बघायला गेलात, जनरली हा जो पॉइझन रेशो असतो, या पॉइझन रेशोची रेंज कुठपर्यंत असते, 0 पासून 0.5 पर्यंत एवढी याची रेंज असते. याच्या पलीकडे, याच्या अलीकडे आणि पलीकडे तुम्हाला रेंज दिसायला भेटणार नाही. जनरली जर बघायला गेलात, तर पॉइझन रेशोची सगळ्या मटेरियलसाठी, तो कॉन्क्रीट असो, तो वुडन असो, तो स्टील असो, तो काही पण असू द्या, तर प्रत्येकाची पॉइझन रेशोची जी रेंज असणार आहे, रेंज म्हणजे काय, त्यांची व्हॅल्यू यांच्या बीचमध्येच लाय होणार आहे. जो कॉर्क असतो, कॉर्क नावाचा जो पदार्थ असतो, त्याची जी पॉइझन रेशोची व्हॅल्यू असते ती 0 असते. आणि जो रबर असतो आपला,
त्या रबरची पॉयझन रेशोची व्हॅल्यू तुम्हाला 0.5 दिसायला भेटणार आहे. आणि जो स्टील असतो त्या स्टीलची व्हॅल्यू याच्या बीचमध्ये इथे कुठेतरी दिसायला भेटत असते. तर पॉयझन रेशो जो असतो त्या पॉयझन रेशोची व्हॅल्यू 0 ते 0.5च्या आतमध्ये लाय होत असते. पॉयझन रेशो काय असतो, लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लिनियर स्ट्रेन म्हणा, लिनियर स्ट्रेनला आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेन पण बोलू शकतो. हा रेशो एक असतो, यांची व्हॅल्यू 0 to 0.5 मध्ये लाय होत असते. स्टीलचा पॉयझन रेशो किती, सो पॉयझन रेशो ऑफ द स्टील, दुसरी प्रॉपर्टी, पहिली होती यंग मॉड्युलस, दुसरं सांगतोय पॉयझन रेशो. तर पॉयझन रेशोची व्हॅल्यू किती असते, 0.3. सो 0.3 फॉर द इलॅस्टिक रेंज. इलॅस्टिक रेंज काय असतं, आता आपण काय शिकणार आहोत पुढे जाऊन जे आहे. आता आपण आपल्या UTM मशीनवरती आपल्या स्टीलच्या रॉडला ठेवून त्याला आपण ताणणार आहोत आणि ताणल्यामुळे काय घटना घडतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर म्यूची व्हॅल्यू समजा 0.3 असणार इलॅस्टिक रेंजसाठी. इलॅस्टिक रेंजसाठी म्हणजे काय बरं का, तुम्ही समजा हा स्टील आहे, या स्टीलला मी ताणतोय आणि ताणल्यावरती थोडं म्हणजे फोर्स अप्लाय करतोय आणि फोर्सला सोडल्यामुळे सगळे जे काही पार्टिकल असतील ना त्यांच्या जागेवरती येऊन जातात. समजा याचं इलॉंगेशन झालं काहीतरी 1 mm, पण फोर्स रिमूव्ह केल्यानंतर हे इलॉंगेशन पुन्हा त्याच्या जागेवरती येऊन गेलं, म्हणजे एक इलॅस्टिक रेंज आहे. जर इलॅस्टिक रेंजमध्ये जर का फोर्स तुम्ही अप्लाय करत असणार ना, तर त्या केसमध्ये जो पॉयझन रेशो निघून येणार आहे तो पॉयझन रेशो किती असणार आहे आपला 0.3. तो पॉयझन रेशो ऑफ द स्टील फॉर इलॅस्टिक रेंज. इलॅस्टिक रेंज म्हणजे काय, तुम्ही जो लॉन्जिट्युडनल ॲक्सिस किंवा लिनियर ॲक्सिसच्या अलॉंग जो फोर्स अप्लाय केलेला आहे तो इलॅस्टिक रेंजमध्ये आहे. म्हणजे असा फोर्स अप्लाय केला आहे की तो फोर्स सोडल्यानंतर सगळे जे फायबर्स आहेत ते त्यांच्या जागेवरती येऊन जातील. फोर्स रिमूव्ह केल्यानंतर जे आहे ते सगळे पार्टिकल त्यांच्या इनिशियल पोझिशनवरती येऊन जातील. ती आपली इलॅस्टिक रेंज असणार आहे. इलॅस्टिक रेंजमध्ये जर का समजा तुम्ही फोर्स अप्लाय करत असणार तर त्या केसमध्ये पॉयझन रेशो जो असतो आपल्या स्टीलचा तो 0.3 असतो. आणि प्लास्टिक रेंज म्हणजे काय, समजा आता हा लोखंड होता, याला जर का मी ताणला तर ताणल्यामुळे जो आहे ना आता त्याच्या जागेवरती जाणार नाही, तो त्याचं फायनल काय होणार, त्याचं डिफॉर्मेशन झालेलं आहे. जर समजा 1 मीटरचा रॉड होता, याला मी ताणल्यामुळे 2 mm चं डिफ्लेक्शन झालं आणि 2 mm चं जे डिफ्लेक्शन झालेलं आहे ते आता रिकवर होत नाही, ते झालेले कंप्लीट झालं ते. सो फायनली आपल्याला काय दिसायला भेटते, याचं प्लास्टिक डिफॉर्मेशन झाले. प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे काय, जे पार्टिकल पुढे ओढले गेले ते पुन्हा त्याच्या जागेवरती येणार नाहीये. जर अशा रेंजचा आपण जर फोर्स अप्लाय केला असेल, एवढा फोर्स मी अप्लाय केला की जी पोझिशन होती या पार्टिकलची ही शिफ्ट होऊन इथं गेली आणि फोर्स रिमूव्ह केल्यानंतर पण ही पोझिशन त्याची इथंच आहे, अशा रेंजमधला जर का मी फोर्स अप्लाय केला असेल तर त्या केसमध्ये आपला जो पॉयझन रेशो येत असतो तो किती असतो, 0.5. सो म्यू फॉर इलॅस्टिक रेंज इज 0.3 अँड म्यू फॉर प्लास्टिक रेंज इज 0.5. सो प्लास्टिक रेंजमध्ये जर का आपला जो मटेरियल आहे तो प्लास्टिक रेंजमध्ये जर का बिहेव करत असेल, मटेरियल कोणता, स्टील, तर आपण बोलणार त्याचा पॉयझन रेशो किती असणार, 0.5. पॉयझन रेशोची प्रॉपर्टी लक्षात आली. पुढचा असतो आपला कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. सो कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन, तो कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन लक्ष द्या. आता काय कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय होणार आहे बरं का, जो स्टील आहे आपला आयर्न आणि कार्बन पासून बनलेला जो स्टील आहे आपला, त्याला मी गरम करतोय. हा आपला स्टीलचा रॉड आहे, याला मी गरम करतोय, टेम्परेचर देतोय समजा 1 डिग्री सेल्सिअस एवढं मी टेम्परेचर देऊन टाकलं. तर 1 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर दिल्यामुळे काय होत असतं तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला त्या दिवशी पण बोललो, कोणत्या पण मटेरियलला जेव्हा, मला सांगा बरं का, आन्सर द्या कोणीतरी माईक ओपन करून, कोणत्या पण मटेरियलला जेव्हा मी हीट प्रोव्हाइड करतो किंवा टेम्परेचर इन्क्रीज करतो, कोणत्या पण मटेरियलसोबत जेव्हा आपण हीट प्रोव्हाइड करतो, म्हणजे जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो, त्याच्यामध्ये काय होत असतं बरं रे, त्याच्यात काय होत असतं, त्याचं आपल्याला काय दिसायला भेटत असतं, कोणत्या पण मटेरियलला जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो तर तेव्हा आपल्याला काय दिसायला भेटत असतं, त्याचं व्हॅल्यूम इन्क्रीज होताना दिसायला भेटत असतं, त्याच्यामध्ये एक्सपान्शन होताना दिसायला भेटत असतं. मग मी काय बोलतोय, हा जो आपला स्टील आहे याला जर का 1 डिग्री सेल्सिअसचं जर एवढं टेम्परेचर जर मी इन्क्रीज केलं 1 डिग्री सेल्सिअसचं, तर याच्यामध्ये आपल्याला एक्सपान्शन होताना दिसायला भेटतं, याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेन तयार होताना दिसायला भेटतो. स्ट्रेन म्हणजे काय, डायमेन्शन चेंज होताना दिसायला भेटतात, इनिशियल डायमेन्शनच्या रिस्पेक्टमध्ये डायमेन्शन चेंज होताना दिसायला भेटतात. तर स्ट्रेन किती इन झाले मग ती, तो लक्षामध्ये घ्या. जर मी 1 डिग्री सेल्सिअसचा टेम्परेचर का वाढवला तर आपल्याला समजा ही जी ना ही स्टीलची एक वायर होती, या वायरला मी टेम्परेचर दिला, तर टेम्परेचर किती दिला, 1 डिग्री सेल्सिअसचा टेम्परेचर दिल्यामुळे हा एक्सपांड झाला समजा लेंथ वाईज एक्सपांड झाला. तर किती एक्सपांड झाला बरं का तो लगभग किती एक्सपांड होतो, तो जर बघायला गेला तर 12 × 10⁻⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. याचा मिनिंग काय होतो लक्षात घ्या.
कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शनचं युनिट काय असतं, पर डिग्री सेल्सिअस. पर डिग्री सेल्सिअस म्हणजे काय, 1 डिग्री सेल्सिअसचा जर का समजा तुम्ही टेम्परेचर दिलं तर त्याच्यामुळे स्ट्रेन किती येतो. स्ट्रेनला युनिट असतं का, नाही. स्ट्रेनला कोणत्याही प्रकारचं युनिट राहत नाही, डायमेन्शनल क्वांटिटी आहे आपली स्ट्रेन. तर 1 डिग्री सेल्सिअसचं जर का तुम्ही टेम्परेचर वाढवलं ना तर त्याच्यामुळे चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथचा हा जो रेशो आहे ना तो किती येत असतो. अगोदर जी ही वायर होती याची लेंथ होती 2 मीटर, आता टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस दिल्यामुळे याची काहीतरी चेंजेस झाला असेल, तर जो चेंज येईल हा चेंज डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ यांचा रेशो जेव्हा तुम्ही घेणार हा रेशो किती येईल, 12 × 10⁶ पर डिग्री सेल्सिअस. कळतंय का रे काय सांगतोय मी. तर 1 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे जी स्ट्रेन दिसायला भेटते स्टीलमध्ये ती 12 × 10⁻⁶ एवढी दिसायला भेटत असते. त्यामुळे आपण काय बोलतो, कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन ऑफ द स्टील इज 12 × 10⁻⁶. पॉईंट क्लिअर आहे का रे, इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहे का. हो सर. राईट. कळतंय का रे सगळ्यांना. ज्यांना कळत नसेल की सर हा पॉईंट रिपीट करा, इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण काही SPBUच्या लेवलला शिकत नाही, आपण आपल्या कन्सेप्ट समजून घेत आहोत. तुम्ही जे काही आहे ना कन्सेप्ट समजून घ्या, पेपर तर आरामशीर निघून जात असतो. कंटिन्युटी जर का तुम्ही दररोज अभ्यास करत गेलात तर पेपर तर आरामशीर निघून जाईल, पण तुम्हाला खूप साऱ्या कन्सेप्ट करून जातील. तुम्हाला एका विषयाच्या कन्सेप्ट नाही करणार, तुम्हाला RCCच्या कन्सेप्ट कळून जातात, तुम्हाला सॉमच्या कन्सेप्ट कळून जातात, तुम्हाला फ्लूइड मेकॅनिक्स, हायड्रोलॉजी, इरिगेशन जेवढ्या काही सब्जेक्ट असतील त्या सगळ्यांच्या कन्सेप्ट इथे कळून जातील. त्यामुळे हे लेक्चर करायचे. ठीक आहे. तो आता बघा, तो 12 × तो कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन ऑफ द स्टील इज इक्वल टू 12 × 10⁻⁶ एवढी व्हॅल्यू आपल्याला दिसायला भेटून जाते. पुढचा पॉईंट आहे आपला आता पुढची प्रॉपर्टी. पहिली झाली मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, दुसरी यंग मॉड्युलस, तिसरी सांगितली तुम्हाला कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन ज्याची व्हॅल्यू होती 12 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. पुढचा पॉईंट काय आता आपला, युनिट वेट. तो युनिट वेट तर लक्षामध्ये घ्यायला पाहिजे आपण. युनिट वेट, आता युनिट वेटबद्दल बोलतोय मी. युनिट वेट म्हणजे काय, जेव्हा आपण वेट बोलतोय, जेव्हा आपण आपल्या इंजिनिअरिंगमध्ये वेट बोलतोय तर वेट बोलतोय याचा अर्थ आपण काय बोलतो, तुझं वेट किती आहे. एखाद्याला आपण काय बोलतो, तुझं वेट किती. जेव्हा आपण त्याला विचारतोय तुझं वेट किती आहे, ॲक्च्युली किलोग्राममध्ये ते वेट आपल्याला मेजर करून भेटत असतं. पण या स्टील स्ट्रक्चरमध्ये RCCमध्ये जेव्हा मी वेट शब्द वापरतोय त्याचं युनिट किलो न्यूटनमध्ये राहणार आहे, फोर्सचं युनिट राहणार आहे. फोर्स म्हणजे काय असतो आपला, फादर इज इक्वल टू मदर, सो F इज इक्वल टू MA. न्यूटनचा जो सेकंड लॉ असतो त्याच्यानुसार आपण काय बोलतो, F फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. राईट. जो हा फोर्स असतो याला मेजर करतो मी न्यूटन किंवा किलो न्यूटनमध्ये. फोर्स आपण न्यूटन किंवा किलो न्यूटनमध्ये मेजर करत असतो. सो मास जे असतं ते मास किलोग्रॅममध्ये असतं. मास म्हणजे काय बरं का, एखादी ही वस्तू आहे, या वस्तूमध्ये आहेत हे पार्टिकल, हे जे पार्टिकल्स आहेत या पार्टिकलचं ॲक्च्युअल जे काही वजन असेल, ॲक्च्युअल वजन म्हणतोय मी, ते आपलं मास असतं. ते आपलं काय असतं, मास असतं. पण त्याच्यावरती काय होत असते, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जो G आहे तो पण ॲक्ट होत असतो. सो M × G या दोघांचा प्रोडक्ट जेव्हा आम्ही करतो तेव्हा आपल्याला वेट भेटत असतो. तेव्हा आपल्याला काय भेटून जातो, वेट भेटत असतो. तो हा जो वेट आहे हा वेट म्हणजेच आपला फोर्स आहे. का बरं का, कारण की फोर्स काय असतो, फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू ॲक्सिलरेशन. मग हा G जो आहे हा G काय आहे, आपला ॲक्सिलरेशन आहे. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे तो काय आपला ॲक्सिलरेशन आहे. ॲक्सिलरेशन म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती पण चांगल्या पद्धतीने. गाडीला आपण काय करत असतो, रेस देत असतो. गाडीची जी रेस असते ती रेस आपण देत असतो. व्हेलॉसिटी कमी जास्त करत असतो, ती काय असते आपली रेस असते. ॲक्सिली रेस करत असतो मी त्याला, राईट. तर ती ॲक्सिली रेस असते. सेम स्टोरी इथं दिसायला भेटते. एखादी वस्तू जेव्हा वरून तुम्ही जमिनीवरती फेकणार तर ती काय करत जाते, ॲक्सिलरेट करत जाते. एखादी वस्तू वरून जेव्हा तुम्ही खाली फेकत असता तिचा स्पीड वाढत येतो. 10 मजली 10 स्टोरी बिल्डिंगवरून जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खाली फेकत असणार त्याची व्हेलॉसिटी जबरदस्त खाली येत असताना वाढणार आहे. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने येत नाही ते, त्याची व्हेलॉसिटी वाढत असते. तर मी काय बोलतोय, मास इंटू ॲक्सिलरेशनचा प्रोडक्ट जर केला तर आपल्याला फोर्स भेटतो. तो मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी Gचा जर का आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला वेट भेटून जात असतं. तर वेटला आपण मेजर करतो न्यूटन किंवा किलो न्यूटनमध्ये. तर लक्षात घ्या, हा जो वेट मी बोलतो युनिट वेट, तो युनिट वेट काय असणार आहे आता लक्षात घ्या. युनिट वेट ज्याला डिनोट करतो मी गॅमाने, युनिट वेट इज इक्वल टू व्हॉट, वेट पर युनिट व्हॅल्यूम. वेट पर युनिट व्हॅल्यूम अशा पद्धतीने बोलणार. व्हॅल्यूम म्हणजे काय बरं का, समजा आपल्याकडे स्टील आहे आणि या स्टीलला मी काय करून टाकलं आहे बरं का, 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा असा बॉक्स आहे आपला, असा काहीतरी आपला हा बॉक्स आहे. सो 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा असा एक क्यूब आहे. या क्यूबमध्ये आपला पूर्ण कशाने भरले बरं का, हा पूर्ण स्टीलने भरलेला आहे, पूर्ण भरीव आहे, तो स्टीलने भरीव आहे. तर 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर क्यूबचा जो काही आपला काय हा आपला काय बरं का 1 मीटर क्यूबचा एक क्यूब आहे. आणि याच्यामध्ये आपण काय टाकलं, स्टील टाकलंय. तर याचं वजन किती असेल बरं का, याचं वजन न म्हणता वेट किती असेल बरं का, तर ते वेट जे असतं ते वेट किती असतं, वजन म्हणू आपण वजनच्या केसमध्ये. तो युनिट वेट बोलतोय ना, युनिट वेटच्या केसमध्ये बघा तो काय बोलतो आता, युनिट वेट किती असतं, याला युनिट वेट नको म्हणायला पाहिजे, पण ठीक आहे आता युनिट वेट किती असणार आहे. आता याला युनिट वेट न म्हणता आपण काय म्हणायला पाहिजे, डेन्सिटी म्हणायला पाहिजे. याला डेन्सिटी म्हणा. ही प्रॉपर्टीला तुम्ही इथं काय मेन्शन करा, डेन्सिटी. युनिट वेट म्हणजे काय तुम्हाला कळून गेलं.
तर तुम्ही इथं डेन्सिटी म्हणा. डेन्सिटी ऑफ स्टील किती असते? 7850 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. 1 मीटर क्यूबचा जो स्टील आहे, 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा जो क्यूब आहे त्याच्यामध्ये पूर्ण स्टील भरला आहे. त्याचं वजन जर तुम्ही करून टाकलं तर 7850 किलोग्रॅम एवढं त्याचं वजन येऊन जाईल. पण मला जर का कोणी म्हटलं युनिट वेट सांग, तर याला मी मल्टिप्लाय करून टाकील. मल्टिप्लाय कशाने करेल? या वजनाला मल्टिप्लाय करून टाकेल ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने, जीने. तेव्हा जाऊन आपल्याला काय भेटेल? तो किलो न्यूटनमध्ये ती व्हॅल्यू आपल्याला दिसायला भेटून जाईल. तो 7850 किलोग्रॅम पर मीटर क्यूब ही डेन्सिटी आहे. ही काय डेन्सिटी आहे. तर पुढची जी प्रॉपर्टी लिहून दिली होती मी अल्फाच्या नंतर, कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शनच्या पुढची जी प्रॉपर्टी लिहून दिली होती त्याला युनिट वेट म्हणा किंवा ब्रॅकेटमध्ये काय म्हणा, याला म्हणा डेन्सिटी. याला काय म्हणा तुम्ही? डेन्सिटी, मास डेन्सिटी. ही कोणती डेन्सिटी? आपली मास डेन्सिटी. सो मास डेन्सिटी किती असते? 7850 किलोग्रॅम पर मीटर क्यूब एवढं वजन असतं त्याचं किलोग्रॅममध्ये. तुमच्या ते तराजू काटोवरती जर तुम्ही तराजू काटो म्हणा किंवा स्प्रिंग बॅलन्सवरती जर तुम्ही त्याला लटकवला 1 मीटर बाय 1 मीटरच्या क्यूबला 7850 किलोग्राम एवढं त्याचं वजन राहणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं का रे? पुढचं जो स्टील असतो आपला, त्या स्टीलला मी काय अजूम करून चालतो? स्टीलला आपण अजूम करून चालतो की स्टील मटेरियल इज व्हॉट? अजूम म्हणतोय मी, अजूम. ॲक्च्युली काय असतं सांगतो पुढे. सो स्टील मटेरियलला आपण अजूम करून चालतो की तो होमोजिनियस आहे. तो काय आहे? होमोजिनियस आहे. आणि अजूम करून चालतो तो आयसोट्रॉपिक आहे. होमोजिनियस आहे आणि आयसोट्रॉपिक आहे. स्टीलचा जो मटेरियल आहे त्याला मी आपल्या अभ्यासासाठी अजूम करून चालतो की तो होमोजिनियस आहे आणि आयसोट्रॉपिक आहे. आता होमोजिनियस काय आणि आयसोट्रॉपिक काय ते आपण बघणार आहोत. पहिले मला सांगा, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे का रे? इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे का? याच्यावरची गोष्ट क्लिअर आहे का ही वाली? सांगा पटकन, पुढे जाऊ द्या. लक्ष द्या आता. चला, होमोजिनियस. हां, ज्याला कोणाला डाऊट असेल त्याने विचारून घ्यायचा. होमोजिनियसचा मिनिंग काय होतो समजून घ्या आता. सो तुम्ही जे काय आहे, आता तुम्हाला सॉईलचा सब्जेक्ट झाला की काय माहीत नाही, पण त्या सॉईलमध्ये काय असणार आहे? सॉईलमध्ये आपण बोलायचो की सॉईल इज व्हॉट? होमोजिनियस, आयसोट्रॉपिक, सेमी इन्फायनाईट, बरेच शब्द आपण यूज करून टाकायचो. तर आता होमोजिनियसचा मिनिंग काय होत असतो? होमोजिनियसचा मिनिंग काय होत असतो की डिफरंट पॉईंटवरती पण सेम डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी सेम असते. आता काय बोललो तुम्हाला काही कळालं नाही. गंमत बघा. समजा हा आपला स्टीलचा रॉड आहे. हा एक पॉईंट आहे. या पॉईंटला मी झूम केल्यानंतर समजा की किंवा हा क्रॉस सेक्शनला समजा मी कापल्यानंतर इकडून बघितला तर मला तो असा दिसायला भेटतोय. आता या केसमध्ये हा जो की ना समजा असा स्टीलचा जो आहे ना, स्टीलचाच एक तो रेक्टँग्युलर बार होता आणि त्या रेक्टँग्युलर बारला मी कापल्यानंतर तो मला अशा पद्धतीने दिसायला भेटतोय. ठीक आहे. आता इथे काय असणार आहे बरं का? इथे जर तुम्ही बघायला गेलात, इथला पॉईंट खूप सारे पॉईंट मी घेतो की याला अजून जास्त झूम करतो. हा असा त्याचा क्रॉस सेक्शन आहे. इथला पॉईंट मी खूप सारे पॉईंट घेतोय. राईट. तर पॉईंट घेतला आहे. आता जर तुम्ही बघायला गेलात आपल्याकडे 3 ॲक्सिस असतात. कोणकोणते बरं का? ही एक्स ॲक्सिस, ही वरची वाय ॲक्सिस आणि मोबाईलच्या आतमध्ये राईट. तो मोबाईल आहे त्या मोबाईलच्या आतमध्ये असेल ती एक ॲक्सिस, ती आपली झेड ॲक्सिस असणार आहे. म्हणजे 3 डिरेक्शन आपल्याकडे आहेत. तर काय बोलतो आता बघा, प्रत्येक पॉईंटवरती हा क्रॉस सेक्शन कापल्यानंतर हा किंवा समजा या मेंबरमधल्या कोणत्या पण पॉईंटवरती सेम डिरेक्शनमध्ये, ही एक डिरेक्शन आहे जिला मी एक्स डिरेक्शन म्हणतोय. हा वाला पॉईंट घेतला, या पॉईंटची बी एक्स डिरेक्शन कोणती असणार आहे? ही एक्स डिरेक्शन असणार आहे. हा वाला पॉईंट घेतला, हिची एक्स डिरेक्शन पण ही वाली असणार आहे. हा वाला पॉईंट घेतला, याची एक्स डिरेक्शन पण ही वाली डिरेक्शन असणार आहे. हा वाला पॉईंट, याची एक्स डिरेक्शन ही वाली असणार आहे. राईट. तर जो मेंबर आहे त्या मेंबरमध्ये खूप सारे पॉईंट्स आहेत. त्या पॉईंटच्या एकाच डिरेक्शनमध्ये सगळे कोणते पण पॉईंट घ्या तुम्ही, इनडिफायनेट किती पण पॉईंट घ्या, इन्फिनिटी पॉईंट घ्या, पण एकाच डिरेक्शनमध्ये त्यांची प्रॉपर्टी जर का सेम असेल ना तर तो मेंबर होमोजिनियस आहे. आता प्रॉपर्टी सेम आहे म्हणजे काय? स्टीलची प्रॉपर्टी बोलते, इलॅस्टिक प्रॉपर्टी कोणकोणती असते? त्याची यंग मॉड्युलस, त्याचा पॉइझन रेशो, त्याचा अल्फा, आता चालू बघितला आपण राईट की नाही, त्याचा कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन झाला, हे सगळ्या प्रॉपर्टी आहेत. तर या डिरेक्शनमध्ये या पॉईंटवरती मी बघितलं, एखादा स्टीलचा रॉड बघितला, त्याला कापून टाकला, एखादा पर्टिक्युलर पॉईंट बघितला. ठीक आहे. याला मायक्रो लेवलवरती ऑब्झर्व करत आहोत आपण, याला मॅक्रो लेवलवरती नाही. मायक्रो म्हणजे काय? खूप खोलमध्ये आपण ऑब्झर्व करत आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला ती गोष्ट जी ना असे बरोबर टिक होणार नाही. तर समजून घ्या तुम्ही. क्रॉस सेक्शनला कापल्यानंतर पर्टिक्युलर पॉईंट घेतला, हा वाला पॉईंट, या डिरेक्शनमध्ये ज्या प्रॉपर्ट्या असतील, दुसरा पॉईंट घेतला, त्या दुसऱ्या पॉईंटच्या या डिरेक्शनमध्ये जेवढ्या काही प्रॉपर्टी असतील त्याच प्रॉपर्ट्या या पॉईंटच्या या डिरेक्शनमध्ये जर का असतील ना, सगळे पॉईंट कोणते पण पॉईंट घेऊन घ्या, त्याच्या एक्स ॲक्सिसच्या अलॉंग सगळ्या प्रॉपर्टी जर का सेम असतील ना तर आपला जो मटेरियल आहे तो होमोजिनियस आहे.
जो मटेरियल आहे त्या मटेरियलच्या डिफरंट पॉईंटवरती तुम्ही प्रॉपर्टी चेक करायला गेलात. कशी प्रॉपर्टी करतायत चेक तुम्ही? डिफरंट पॉईंटवरती तुम्ही प्रॉपर्टी चेक करतायत, पण डिरेक्शन सेम असायला पाहिजे. या पॉईंटची एक्स ॲक्सिसमधली प्रॉपर्टी, दुसऱ्या पॉईंटची एक्स ॲक्सिसमधली प्रॉपर्टी, तिसऱ्या पॉईंटची एक्स ॲक्सिसमधली प्रॉपर्टी, तो सगळ्या पॉईंटची एक्स ॲक्सिसमधली प्रॉपर्टी जर का सेम असेल तर त्याला आपण होमोजिनियस तो मटेरियल जो आहे आपला तो होमोजिनियस आहे. होमोजिनियसचा अर्थ कळाला का? ही गोष्ट मायक्रो लेवलला असते. हे तुम्हाला तुमच्या लेवलला जाऊन कळणार नाही. एखादं उदाहरण घेऊन सांग की पदार्थ होमोजिनियस आहे. ॲक्च्युली असा कोणताच पदार्थ नाही आहे युनिवर्समध्ये की जो होमोजिनियस आहे. क्लिअर आलं का? आपण आपल्या अभ्यासासाठी त्याला होमोजिनियस कन्सिडर करून चालतो. होमोजिनियस म्हणजे काय कळालं का की पुन्हा सांगू? होमोजिनियस म्हणजे काय कळालं का की पुन्हा सांगू रे? कोणते पण पॉईंट घ्या ना, हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या, मेंबरवरचा कोणता पण पॉईंट घ्या, हा वाला पॉईंट, हा वाला पॉईंट, हा वाला कोणता पण पॉईंट घ्या, पण एक्स डिरेक्शनमध्ये सगळ्या कोणता पण पॉईंट घ्या, एक्स डिरेक्शनमध्ये सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या सेम जर का असतील ना तर हा होमोजिनियस. किंवा वाय डिरेक्शनमध्ये सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या, हा वाला पॉईंट आहे याच्या वाय डिरेक्शनमध्ये काहीतरी प्रॉपर्टी असेल, हा वाला पॉईंट याच्या वाय डिरेक्शनमध्ये, तो वाय डिरेक्शनमध्ये सगळ्या पॉईंटच्या प्रॉपर्टी जर का सेम असतील त्याला मी बोलणार होमोजिनियस येतो. ठीक आहे. तो एक्स डिरेक्शनमध्ये जर का प्रॉपर्टी, समजा एक्स डिरेक्शनमध्ये सगळ्या प्रॉपर्ट्या सारख्या आहेत, वाय डिरेक्शनमध्ये सगळ्या प्रॉपर्ट्या सारख्या आहेत, अशा पद्धतीची गोष्ट आहे. क्लिअर होतंय का तुम्हाला रे? पॉईंट क्लिअर होतोय का? आता गंमत बघा. आता आपण बघूया आयसोट्रॉपिक. तो आयसोट्रॉपिक कोणाला बोलतो आता लक्षात घ्या. आयसोट्रॉपिक ही कन्सेप्ट सुद्धा मायक्रो लेवलला जाऊन ऑब्झर्व करावी लागत असते. युनिवर्समध्ये असा कोणताही मटेरियल नाही आहे जो आयसोट्रॉपिक आहे, बट आपल्या अभ्यासासाठी कन्सिडर करून चालावं लागत असतं. मटेरियल हा आयसोट्रॉपिक आहे. आता आयसोट्रॉपिक म्हणजे काय? हा होता आपला मेंबर, हा मेंबर आहे आपला, असा काहीतरी मेंबर आहे. मेंबर हा बनलेला आहे खूप साऱ्या पॉईंटने, खूप साऱ्या पार्टिकलने बनला आहे. जो पार्टिकल आहे त्याला मी पॉईंट बोलतोय. तो हा वाला पॉईंट, हा वाला पॉईंट, हा वाला पॉईंट, खूप सारे पॉईंट आपल्याला दिसायला भेटत आहेत. मी कोणता तरी पॉईंटला उचलून आणला, या पॉईंटला मी ऑब्झर्व करतोय. आता फक्त हा वाला पॉईंट घेतलाय, कोणता तरी एक पॉईंट उचलून आणला, त्याला झूम करून एवढा दाखवतोय. आता गंमत बघा इथं काय होतंय. या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये, या पर्टिक्युलर पॉईंटची ही एक ॲक्सिस आहे, ही एक ॲक्सिस आहे, ही एक ॲक्सिस आहे. एकच पॉईंटला उचलून आणलेला आहे. त्या पॉईंटच्या एक्स डिरेक्शनच्या अलॉंग असणाऱ्या प्रॉपर्ट्या, वाय डिरेक्शनच्या अलॉंग असणाऱ्या प्रॉपर्ट्या आणि झेड डिरेक्शनच्या अलॉंग असणाऱ्या प्रॉपर्ट्या जर का सेम असतील, कोणता बी एक पॉईंट उचलून आणा तुम्ही, कोणता बी एक पॉईंट. समजा या मटेरियलमधला मी कोणता बी एक पॉईंट उचलून आणला उचलून, आणि याच्या एक्स डिरेक्शनच्या अलॉंग असणाऱ्या प्रॉपर्ट्या म्हणजे कोणता ई झाला, म्यू झाला, अल्फा झाला, जी झाला, राईट. सो बरेचशा प्रॉपर्टी असतात, बरेचसे कॉन्स्टंट असतात, इलॅस्टिक कॉन्स्टंट. जर या डिरेक्शनमधली, या डिरेक्शनमधली या तिघ डिरेक्शनमधल्या इलॅस्टिक प्रॉपर्ट्या जर का सारख्या असतील त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती, इथं समजा ईची व्हॅल्यू, या डिरेक्शनमध्ये ईची व्हॅल्यू आहे 2, समजा म्हणतोय हां, समजा या डिरेक्शनमध्ये ईची व्हॅल्यू आहे 2, या पर्टिक्युलर पॉईंटवरती ऑब्झर्वेशन केल्यानंतर कळतंय, आणि या डिरेक्शनमध्ये पण ईची व्हॅल्यू आहे 2. तर मेंबरमधल्या कोणत्या पण एक पर्टिक्युलर पॉईंटवरती तिघ डिरेक्शनमध्ये, एक्स डिरेक्शन, वाय डिरेक्शन, झेड डिरेक्शन, तिघ डिरेक्शनमधल्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्या जर का सेम असतील तर जाऊन त्याला तुम्ही आयसोट्रॉपिक बोलायचं. आता तुम्हाला झालं आहे कन्फ्युजन. आता हे कन्फ्युजन दूर करून टाकतो. कन्फ्युजन दूर करण्यासाठी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगावं लागणार आहे. मी काय केलं आहे, अगोदरच्या केसमध्ये काय होतं, तुम्ही खूप सारे पॉईंट घेतले, खूप सारे, हावाला पॉईंट, डिफरंट पॉईंट घेतले, आणि सगळ्या पॉईंटची एकच कोणती तरी डिरेक्शन, एक्स डिरेक्शनमधल्या डिफरंट पॉईंटचे गिवन डिरेक्शनमध्ये, गिवन डिरेक्शन कोणती होती? एक्स डिरेक्शन. डिफरंट पॉईंटची गिवन डिरेक्शनमध्ये जर का प्रॉपर्टी सेम असेल, म्हणजे एक्स डिरेक्शनमध्ये जर प्रॉपर्टी सेम असेल त्याला होमोजिनियस बोलणार. आणि दुसरा पॉईंट काय बोलतोय? सिंगल पॉईंटच्या डिफरंट डिरेक्शनमध्ये जर प्रॉपर्टी सेम असेल, एकच कोणता तरी पॉईंट उचलून आणला, त्याच्या या डिरेक्शनमध्ये पण प्रॉपर्टी, या डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी, या डिरेक्शन प्रॉपर्टी, तो सिंगल पॉईंट जो काही आहे त्या सिंगल पॉईंटच्या सगळ्या डिरेक्शनमध्ये, ऑल डिरेक्शनमध्ये जर का प्रॉपर्टी सेम असतील तर तो आयसोट्रॉपिक असतो. होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक समजून घेण्यासाठी याला मी काय करतो, एक डायग्राम दाखवतो. हे बघा, आता गंमत बघा. हा वाला पॉईंट आहे, खूप सारे पॉईंट आहेत म्हणे इथं, हा वाला पॉईंट आहे, हा वाला पॉईंट आहे. आता मला सांगा हा मटेरियल काय आहे? हा मटेरियल काय आहे तुम्ही मला सांगायचं. इकडे जो आहे हा ई आहे, इथे ई आहे, इकडे जो आहे हा E1 आहे, आणि इकडे जो काही आहे हा समजा E2 आहे, राईट. इकडे जो काही आहे हा ई आहे, इकडे जे की आहे हे E1 आहे, सॉरी इथं ई आहे, याला मी खोडून टाकतो, ठीक. आणि वरच्या डिरेक्शनला जो काही आहे हा E2 आहे. हा मटेरियल कोणता आहे? हा मटेरियल कोणता आहे सांगा बरं रे. दोनच पॉईंट उचलले त्या मटेरियलवरची. हा मटेरियल कोणता असेल रे? 2 पॉईंटची गिवन डिरेक्शन म्हणजे एक्स डिरेक्शनमध्ये ऑब्झर्व करायला गेलो,
ई प्रॉपर्टी दिसते. वाय डिरेक्शनमध्ये ऑब्झर्व केलं डिफरंट पॉईंट आहे ना, हा वाला पॉईंट आणि हा वाला पॉईंट डिफरंट आहे. वाय डिरेक्शनमध्ये ऑब्झर्व केलं E2 आहे E2 आहे म्हणजे सेम प्रॉपर्टी. झेड डिरेक्शनमध्ये गेलो समजा E1 आहे E2 आहे. म्हणजे जे दोन पॉईंट आहेत, दोन डिफरंट पॉईंट जे आहेत त्यांच्या कोणत्या तरी एका डिरेक्शनमध्ये ऑब्झर्व करतो. हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्या एक्स डिरेक्शनमध्ये ऑब्झर्व करायला गेलो, प्रॉपर्टी ई सापडली, सारखी सापडली. अजून आपण कन्सेप्ट जास्त खोलमध्ये बघायला गेलो, वाय डिरेक्शनमध्ये बघायला गेलो E2 आहे तो दोन पॉईंटच्या वाय डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी पण सेम आहे. तो दोन डिफरंट पॉईंटच्या एक्स डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी सेम आहे, वाय डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी सेम आहे आणि झेड डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी पण सेम दिसायला भेटते. तो डिफरंट पॉईंटच्या गिवन डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी जर का सेम असेल, हा आपला होमोजिनियस आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, हा आयसोट्रॉपिक आहे का? हा आयसोट्रॉपिक आहे का रे? आयसोट्रॉपिकसाठी तुम्हाला नंबर ऑफ पॉईंटनी बघावे लागेल. एकच पॉईंट बघायचा, फक्त हा वाला पॉईंट. या पॉईंटच्या इकडे प्रॉपर्टी कोणती ई, या पॉईंटच्या इकडे प्रॉपर्टी कोणती E1, इकडे कोणती E2. म्हणजे एका पर्टिक्युलर पॉईंटच्या तीन डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहेत. हा सिंगल पॉईंटच्या तिघ डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी डिफरंट आहेत, त्यामुळे हा नॉन आयसोट्रॉपिक आहे. हा काय नॉन आयसोट्रॉपिक आहे, हा नॉन आयसोट्रॉपिक आहे. तो देअरफॉर आपण काय बोलणार, दिस मटेरियल इज नॉट होमोजिनियस अँड नॉन आयसोट्रॉपिक. हा काय होमोजिनियस आणि नॉन आयसोट्रॉपिक आहे. फॉर एक्झाम्पल आता दुसरं बघा, हा वाला पॉईंट नंबर ऑफ पॉईंट जास्त वाढून घेतो. आता तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ते. आता बघा, इथं आहे ई, इथं पण आहे ई, इथं पण आहे ई, ठीक. तो सगळ्या ठिकाणी मला आता ई ई ई ई दिसायला भेटते. ई सगळ्या ठिकाणी. सांगा बरं का मटेरियल कोणतं असेल रे? इथे पण ई, इकडे पण ई, राईट ना. हा आयसोट्रॉपिक पण असेल आणि होमोजिनियस पण असेल. तो होमोजिनियस पण असेल आणि आयसोट्रॉपिक पण असेल. तुम्हाला कळते का? कोणत्या लेवलला जाऊन समजू, कळते का रे? हे पॉईंट जे की आहेत डिफरंट पॉईंटच्या गिवन डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी सेम असणं म्हणजे होमोजिनियस, आणि सिंगल पॉईंटच्या डिफरंट डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी सेम असणं म्हणजे आयसोट्रॉपिक. क्लिअर झालं का? हा वाला प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारला जातो याच्या पुढे. क्लिअर झाला असेल, ठीक आहे. याला मी तुम्हाला समजून सांगेल अजून खोलमध्ये पुढे जाऊन. आता हा पण झाला. तो आपला स्टील जो आहे होमोजिनियस असतो, आयसोट्रॉपिक असतो. त्याचं जे की मास डेन्सिटी आहे ती 7850 किलोग्राम पर मीटर क्यूब असते. त्याची अल्फाची व्हॅल्यू 12 × 10⁶ पर डिग्री सेल्सिअस असते. पॉइझन रेशोची व्हॅल्यू 0.3 इलॅस्टिक रेंजमध्ये, 0.5 प्लास्टिक रेंजमध्ये असते. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी 2 × 10⁵ न्यूटन पर mm² असते. हे सगळ्या इम्पॉर्टंट प्रॉपर्ट्या झाल्या स्टीलच्या. आता पुढचं काय असतं बरं का? आता 5 मिनटं, जास्तीत जास्त 5 मिनटं लेक्चर घेतो, तुम्हाला एक जनरल आयडिया देऊन देतो, ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत, आपला जो हा स्टील आहे, या स्टीलला आता आपण उचलणार, आपल्या लॅबमध्ये नेणार. लॅबमध्ये नेल्यावरती आपण काय करणार बरं का? लॅबवरती नेल्यानंतर आपल्याकडे एक UTM मशीन असणार आहे. त्या UTM मशीनमध्ये आपण ठेवणार. UTM मशीनमध्ये आपण ठेवणार. याचं कनेक्शन जे की आहे, याचं कनेक्शन आपल्या लोडिंगच्या डिव्हाइसला केलेलं आहे आणि कॉम्प्युटरला पण केलेलं आहे. तो इथं लोड किती देत असतो त्याची माहिती आपल्याकडे असते. याच्यामध्ये आपण काय करून टाकतो, आपला जो की स्पेसिमन असतो, स्पेसिमन एक स्टँडर्ड स्पेसिमन असतात आपल्याकडे ASTMचे. ते ASTMचे स्टँडर्ड स्पेसिमन आपण डायमेन्शननुसार उचलून आणू, किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये जो स्टील मला यूज करायचा आहे तो स्टील आपण उचलून आणू आणि बरोबर या जो असतो या जॉमध्ये आपण त्याला फिक्स करून टाकतो. आणि काय असतात बरं का, अशा पद्धतीने इथे स्प्रिंगची अरेंजमेंट असते. मग काय होत असतात, लोड अप्लाय केल्यानंतर हे वरती जातील, हा ताणला जात असतो आणि ताणल्याचे सगळं आपण इथं ग्राफ प्लॉट करतो आणि या कॉम्प्युटरवरती आपल्याला ग्राफ भेटत असतो. मग आता आपण अभ्यास कशाचा करणार आहे, आपण उचलून आणणार आहे आपल्या माइल्ड स्टीलला. तो माइल्ड स्टीलला मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला उत्तर सांगा बरं का रे. एक आहे माइल्ड स्टील आणि दुसरा असतो कास्ट आयर्न. दुसरा काय असतो, कास्ट आयर्न. आता लक्षात घ्या, माइल्ड स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण कमी असतं, कास्ट आयर्नमध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असतं, खूप जास्त असतं. किती जास्त असतं बरं का, त्याची व्हॅल्यू सांगतो मी, 2.5% to 6% बाय वेट. आणि याच्यामध्ये किती असतं, 0.1 to 0.3% असतं, म्हणजे खूप कमी आहे. माइल्ड स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण खूप कमी आहे आणि कास्ट आयर्नमध्ये 2.56% जास्त आहे. मला एकच प्रॉपर्टी सांगा की यांच्यामध्ये डक्टिलिटी जास्त कशामध्ये, माइल्ड स्टीलमध्ये आहे का कास्ट आयर्नमध्ये? डक्टिलिटी जास्त माइल्ड स्टीलमध्ये आहे का कास्ट आयर्नमध्ये आहे? मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. माइल्ड स्टील ज्याच्यामध्ये कार्बन कमी असेल त्याची डक्टिलिटी आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. माइल्ड स्टीलची डक्टिलिटी आपल्याला जास्त दिसायला भेटते. म्हणून माइल्ड स्टीलला आपण आपल्या स्ट्रक्चरमध्ये यूज करत असतो. कोणत्या स्ट्रक्चरमध्ये? अशा ठिकाणी जिथं अर्थक्वेकचा प्रॉब्लेम येईल, जिथं विंडचा खूप जास्त प्रॉब्लेम येत असतो, त्या केसमध्ये आपल्या बिल्डिंगमध्ये आपण माइल्ड स्टीलचा वापर करत असतो. आपल्या ज्या खिडक्या आहेत, ज्या खिडक्या आपल्या असतात, त्या खिडक्या बघून घ्या. त्या खिडक्यामध्ये जे ना, त्या खिडक्याचे रॉड जे असतात ते चौकोनी शेपमध्ये दिसतील किंवा सर्क्युलर शेपमध्ये पण दिसायला भेटतात.
घेतात तो जो आपला स्टील असतो तो स्टील आपला माइल्ड स्टील असतो. ज्या खिडक्या असतात आपल्या त्या खिडक्यामध्ये चौकोनी किंवा सर्क्युलर शेपमध्ये जे रॉड आपण यूज केलेले असतात ते आपले माइल्ड स्टील असतात. ते माइल्ड स्टील आहे आपले, तर ते माइल्ड स्टील आहेत. तर माइल्ड स्टीलला आपण घेतलेला असतो. आपण काय करतो, माइल्ड स्टीलला घेतलेला असतो. कास्ट आयरन जो की असतो त्या कास्ट आयरन ब्रिटल असतो. त्याला ताणला ना तुम्ही, तो जास्त ताणला जाणार नाही, तो लगेच काय होईल, खडूसारखा तुटून जातो. तो खडूसारखा तुटून जातो. तर कास्ट आयरन जे की असतात ते आपले जे की आहेत मोठे मोठे आपण गड किल्ल्यांवरती जेव्हा जात असतो त्या गड किल्ल्यांवरती जे आहेत ना ते हे करण्यासाठी जे आहेत गोळीबार ते बार वगैरे हे करण्यासाठी जे आहे ना ते पूर्ण तो जो काही असतो तो कास्ट आयरनचा मटेरियल असतो. तो मटेरियल जो की आहे कास्ट आयरनचा असतो. त्याला जर तुम्ही लोड अप्लाय केला ना तो तुटून जातो. तो जास्त त्याचं एक्सटेन्शन होताना दिसायला भेटणार नाही. त्याच्यामध्ये डक्टिलिटी कमी असते, ब्रिटलनेस जास्त असतो. तर आता आपण काय अभ्यास करणार आहोत. आता पुढचा जो टॉपिक होता आपला टेन्शन टेस्ट ऑन माइल्ड स्टील. टेन्शन टेस्ट ऑन माइल्ड स्टील. माइल्ड स्टीलवरती टेन्शन टेस्ट करायची आहे. तो माइल्ड स्टीलवरती आपण टेन्शन टेस्ट करणार आहोत. आता कशा पद्धतीने टेन्शन टेस्ट करत असतो, वरती जनरल आयडिया देऊन देतो. माइल्ड स्टीलच्या रॉडला उचलून आणला. उचलून आणल्यानंतर आपण काय करतो, हा रॉड आहे समजा, रॉड कसा आहे, हा रॉड आहे. हा रॉड आपण उचलून आणलेला आहे. आता याला आपण काय करणार, त्या जॉमध्ये फिक्स करणार आहे. आता तुम्हाला आडवा दाखवला आहे, ॲक्च्युली तो कसा असणार आहे, असा आपण त्याला जॉमध्ये फिक्स करणार. या जॉमध्ये आपण त्याला फिक्स करत असतो. असं आपण काय करणार आहे, तो जो रॉड आहे तो रॉडला आपण फिक्स करत असतो. आणि काय करत असणार आहे, त्यांना फिक्स करण्यासाठी आपण एक लेंथ ठरवलेली असते. हा एवढा मोठा बार उचलून आणला आहे, पण या सगळ्याला आपण फसवत नाही. आपलं ऑब्झर्वेशन फक्त एका पर्टिक्युलर लेंथवरती असतं. आपलं ऑब्झर्वेशन आपण काय करून टाकतो, त्या रॉडवरती खडूने मार्किंग करून घेत असतो. एक मोठी सळई उचलून आणली, एक मोठा रॉड उचलून आणला स्टीलचा, आणि त्याच्यावरती काय करतो, एक पर्टिक्युलर लेंथवरती मी खडूने मार्किंग करून घेत असतो. हा आपला काय रॉड आहे आणि खडूने इथं मार्किंग करून घेतो. आता इथं मी खडूने मार्किंग का करत असतो, आपला एक ना सेंट व्हेनांट प्रिन्सिपल असतो. कोणता, तो सेंट व्हेनांट प्रिन्सिपल. हा काय प्रिन्सिपल आहे हे लक्षामध्ये येऊन जाईल. हा स्टीलचा रॉड आहे, याला मी काय करतोय, ताणतोय. तर जेव्हा तुम्ही स्टीलच्या रॉडला ताणतायत, सगळ्यात जास्त ताण कुठे असतो, जिथं तुम्ही लोड अप्लाय केलाय ना, हे जे काही फायबर आहेत तिकडचे, हे जे क्रॉस सेक्शन आहेत ना, यांच्यामध्ये तुम्हाला जास्त नॉर्मल स्ट्रेसेस दिसायला भेटतील. यांच्या हे हा जो क्रॉस सेक्शन आहे ना, त्या क्रॉस सेक्शनवरती खूप जास्त ताण येताना तुम्हाला दिसायला भेटेल, जिथं तुम्ही लोड लावलेला आहे. परंतु जसं जसं आपण आतमध्ये शिरतो, यांच्यामध्ये जो ताण आहे तो ताण कॉन्स्टंट होऊन जात असतो. म्हणजे इथं जर का 2चा ताण असेल तिथं पण 2चा ताण अशा पण इथं मिडलमध्ये काय असतो, जो स्ट्रेसेस असतात ना ते कॉन्स्टंट होऊन जात असतात. म्हणून आपण काय करत असतो, आपला जो हा रॉड आहे, हा जो काही रॉड आहे, इथून आपण लोड अप्लाय करणार आहे जॉमध्ये, आणि खडूने मार्किंग या पोर्शनमध्ये करून घेतो. तर ज्या पोर्शनमध्ये मी खडूने मार्किंग करून देतोय, या पोर्शनमध्ये क्रॉस सेक्शनवरती जी स्ट्रेसेस असते ती कॉन्स्टंट असते, आणि ही जी लेंथ असते या लेंथला मी गेज लेंथ बोलतो. याला काय बोलतो मी, गेज लेंथ. तर रॉड उचलून आणला, हा रॉड आहे आपला. ही जी काही होती आपली UTM मशीन होती, ही UTM मशीनमध्ये हा रॉडला अटॅच करणार आहे. परंतु लक्षात घ्या, इथं मार्किंग केलेली असते. ही जिथं मार्किंग खडूने केलेली आहे ही आपली गेज लेंथ असते. आणि जिथं मार्किंग मी करून टाकले, तर मग याचा मिनिंग काय होते, की याच्यामध्ये असणारे जेवढे पण क्रॉस सेक्शन आहे त्या प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती जो ताण येतोय, जो स्ट्रेस येतोय, तो स्ट्रेस काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे त्याला आपण मार्किंग केलेली आहे, ती गेज लेंथ असते आपली. गेज लेंथ डिनोटेड बाय L0. तो L0 मी ती गेज लेंथ जी काय ती डिनोट करणार. नंतर काय करत असतो, फोर्स जो काय अप्लाय करणार, मग ते ताणलं जाणार. तो ताणलं जाणार, आपलं ऑब्झर्वेशन कशावरती राहणार, या गेज लेंथवरती आपलं ऑब्झर्वेशन राहणार. या आउटसाईडची जी लेंथ असेल, या आउटसाईडच्या लेंथवरती आपलं ऑब्झर्वेशन राहणार नाही. त्याच्यानंतर आपला ग्राफ बनणार, आणि तो ग्राफ कसा बनतो, त्याच्या सगळ्या पर्टिक्युलर पॉईंट आणि रिजनचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. की यार नेमकं असं का झालंय, की इलॅस्टिक रेंजमध्ये काय घडतं, प्लास्टिक रेंजमध्ये काय घडत असतं, अपर यील्ड पॉईंटवरून आपण कोणत्या व्हॅल्यू काढत असतो, हे P400चा मिनिंग काय होतो, 41P5चा मिनिंग काय होत असतो, या सगळ्यांचा मिनिंग आपल्या या ग्राफवरून आपल्याला कळत असतो. तो आपण काय शिकणार आहोत आता उद्या आपलं टेन्शन स्टीलची आपण टेस्ट करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ जो काही आहेत स्क्रीन शेअर करून तुम्हाला व्हिडिओ दाखवणार, की टेस्ट कशा पद्धतीने करत असतो, टेस्ट झाल्यानंतर त्याचा रिझल्ट कसा येत असतो, तो ग्राफ आपण प्लॉट करूया, आणि त्याच्या डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार. ठीक आहे. आणि त्याच्या पुढचा जो पॉईंट असणार आहे, डिफरन्स सेक्शन. कोणकोणते सेक्शन असणार आहे आपल्याकडे, त्यासाठी मी तुम्हाला ती PDF पण पाठवून दिलेली. डिफरन्स सेक्शनचा आपण अभ्यास करणार. तो डिफरन्स सेक्शनचा अभ्यास केल्यानंतर मग आपल्या पॉईंटकडे आपण वळत असतो, जो की कनेक्शन असेल. तो कनेक्शन झाल्यानंतर आपण टेन्शन मेंबर, कंप्रेशन मेंबर, ठीक आहे, टेन्शन मेंबर, कंप्रेशन मेंबर, नंतर प्लेट गर्डर असेल, आपल्याकडे गॅन्ट्री गर्डर असेल, या सगळ्यांचा आपण अभ्यास डिटेलमध्ये करून घेणार आहोत. पण लक्षात ठेवायचा, स्टीलचा अभ्यास करत असताना आपण दुसऱ्या गोष्टी पण समजून घेत चालत आहोत. ठीक आहे. इथं थांबून घेतो. सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय. गुड नाईट सर.